आता आपण इंटरफेसची थिअरी बघितली, आता आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिस करून बघणार होतो. तर इथे जी एक्झाम्पल दिलेली आहे, एक प्रिंटेबल आहे इंटरफेस, ज्याची एक मेथड आहे व्हाईट प्रिंट, बॉडीलेस मेथड आहे, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. त्याला ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड इथे स्पेशली आपल्याला लिहायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक लागतो, ते आपण थिअरीमध्ये बघितलं. त्याचप्रमाणे शोएबल नावाचा इंटरफेस बनवला आहे आणि त्याची शो मेथड आहे. आणि एक क्लास बनवला जो आपण टेस्ट घेतो त्या पद्धतीने, तो इम्प्लिमेंट करतो. कोणाला इम्प्लिमेंट करतो? तर या दोन इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. इथे एक्सटेंड्स का नाही लिहिलं? कारण आपण इथे बघलंय की एक क्लास आणि इंटरफेस, कळलं ना? एखादा क्लास एखाद्या इंटरफेसला जर इनहेरिट करत असेल तर आपण इम्प्लिमेंटचा कीवर्ड वापरतो, म्हणजे इथे इम्प्लिमेंट शब्द लिहिला. पब्लिक व्हॉइड प्रिंट, पब्लिक व्हॉइड प्रिंट मध्ये इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, याच्यामध्ये हॅलो लिहिलंय. आणि शो मेथड आहे, याच्यामध्ये काय लिहिलंय? वेलकम म्हणून लिहिलंय. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ही मेथड बनवली आणि काय केलं? A7 चं ऑब्जेक्ट बनवलं. obj डॉट प्रिंट आणि obj डॉट शो, या दोन मेथड्स आहेत. obj डॉट प्रिंट आणि obj डॉट शो. आणि हॅलो आणि वेलकम हे काय होणार? प्रिंट होणार. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास जिथे आपण वापरायचो त्याच्याऐवजी इथे काय फक्त इंटरफेस वापरलेला आहे. आणि गेल्या वेळेला एक क्वेश्चन सांगितला होता जो इंटरव्ह्यू मध्ये परत परत विचारला जातो, तो म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा क्लास, बट वाय इज इट सो? तर त्याचा आन्सर असा आहे की ॲज वी हॅव एक्सप्लेन इन इनहेरिटन्स चॅप्टर, मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन केस ऑफ क्लास बिकॉज ऑफ एम्बिग्युटी. म्हणजे जर तुम्ही यामध्ये जो इनहेरिटन्सचा जो चॅप्टर आहे, इनहेरिटन्सचा चॅप्टर इथे आहे, आणि दुसरा जो हा इंटरफेसचा चॅप्टर, आणि जो इनहेरिटन्सचा चॅप्टर आहे त्यामध्ये वेगवेगळे इनहेरिटन्सचे टाईप आलेले आहेत. तर त्या इनहेरिटन्सच्या टाईपमध्ये सिंगल इनहेरिटन्समध्ये काय, एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो, एकाच क्लासला इनहेरिट करत असेल तर. मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो, दुसरा क्लास तिसऱ्या क्लासला इनहेरिट करतो, अँड सो ऑन, असं असेल तर मल्टी लेवल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय? एक किंवा एकपेक्षा अधिक क्लास सेम क्लासला इनहेरिट करतात. आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय? सगळ्यांचं मिक्सचर. आणि मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय? एक क्लास दोन वेगवेगळ्या क्लासला इनहेरिट करतो. मग हे पॉसिबल नाही नॉर्मली, बरोबर? का पॉसिबल नाही? तर त्याचं एक इथे खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, वाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा. समजा एक क्लास ए आहे आणि एक क्लास बी आहे, आणि दोघांची MSG ही मेथड आहे, मेसेजची मेथड. एकाची मेथड आहे ती हॅलो वर्ल्ड प्रिंट करते आणि दुसऱ्याची मेथड आहे ती वेलकम प्रिंट करते. आणि तिसरा हा टेस्ट क्लास म्हणजे सी इथे दिलेला आहे, एक्सटेंड्स ए कॉमा बी. ए आणि बी या दोघांना एक्सटेंड करतो. आता मल्टिपल इनहेरिटन्स बघतोय ना आपण, म्हणून हे दोन्ही इथे घेतले आहेत, ए आणि बी, दोन्ही पॅरेंट क्लास. मग जेव्हा आपण याची मेसेज ही मेथड प्रिंट करणार, MSG मेथड प्रिंट करणार, तेव्हा नक्की कोणाची मेथड कॉल करायची, या ए ची की बी ची? दोघांमध्ये सेम मेथड आहे, त्यामुळे तो कन्फ्युज होऊ शकतो. याला एम्बिग्युटी म्हटलं आहे. As we have explained in inheritance chapter, multiple inheritance is not supported in case of class because of ambiguity. However, it is supported in case of interface because there is no ambiguity. It is because its implementation is provided by implementation class. For example, प्रिंटेबल हा एक क्लास आहे, आणि इथे बघा या बॉडीमध्ये आपण काही लिहिलेलं नाही प्रिंटमध्ये नक्की काय करायचं, पण यामध्ये आपण लिहिले होते पॅरेंट क्लासच्या. हे दोन्ही पॅरेंट क्लास आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये इथेच आपण इम्प्लिमेंटेशन केलं होतं, म्हणजे बॉडी टॅग आलेला. पण यामध्ये कशी असते? ऍब्स्ट्रॅक्ट बॉडी असते, म्हणजे बॉडीलेस मेथड्स असतात. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असते म्हणजेच काय? बॉडीलेस मेथड असतात यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन दिलेलं नाही आहे, बरोबर? मग या मेथडचं इम्प्लिमेंटेशन आपण कुठे करतो? या बॉडीलेस मेथडचं, ऍब्स्ट्रॅक्ट मेथडचं इम्प्लिमेंटेशन आपण कुठे करतो? तर या क्लासमध्ये, जो चाइल्ड क्लास असतो त्यामध्ये, बरोबर? जो या दोन्ही इंटरफेसला जो इम्प्लिमेंट करणार आहे त्या क्लासमध्ये आपण त्यांच्यासाठी बॉडी प्रोव्हाइड करणार, या दोन्ही मेथडसाठी, असं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं? जेव्हा आपण याचा ऑब्जेक्ट बनवणार तेव्हा ही प्रिंट मेथड कॉल होणार, काही एरर येणार नाही. कळलं ना? हा त्याचा फरक आहे. जर मगाशी होतं त्यामध्ये काय होतं? ए आणि बी हे दोन वेगवेगळे क्लास होते आणि MSG ही कॉमन मेथड होती,
आणि त्याची बॉडी सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली होती. एक मेथड आहे ती हॅलो प्रिंट करणार, दुसरी मेथड आहे ती वेलकम प्रिंट करणार, आणि सी एक्सटेंड्स ए बी, म्हणजे हा चाइल्ड क्लास आहे तो ए आणि बी ला काय करतो, एक्सटेंड करतो. आणि जेव्हा प्रिंट करायला जातो मेसेज मेथड, तेव्हा दोघांकडे कॉमन मेथड आहे मेसेज मेथड. नक्की कोणाची प्रिंट करायची, हॅलो प्रिंट करायचं की वेलकम प्रिंट करायचं. पण इंटरफेस मध्ये काय होतं, क्लासच्या ठिकाणी इथे इंटरफेस शब्द येतो, आणि दुसरं काय, ही बॉडी इथे येत नाही, डायरेक्टली सेमिकोलन येतो, इथे सेमिकोलन येतो, इथे सेमिकोलन येतो. कळलं ना? मग ह्याचं एक्झाम्पल इथे आता आपण करून बघूया. मग मी काय करतो, इथे SRC मध्ये राईट क्लिक करून मी इथे एक पॅकेज बनवतो, इंटरफेस डेमो म्हणून. इंटरफेस डेमो त्याच्यामध्ये मी क्लास घेतो. याच्यामध्ये मी काय करतो, 2 क्लास बनवतो. काय, एक ए क्लास बनवतो, बाकीचे जे आहेत ते मी काय करतो, क्लोज करून टाकतो, म्हणजे कन्फ्यूज होता नाही म्हणून. एक मिनिट हा. तर इथे आपण एक क्लास घेतलाय, क्लास ए, आणि या क्लास ए मध्ये मी काय करतो, एक मेथड घेतो मेसेज म्हणून, पब्लिक वाईड MSG, यामध्ये प्रिंट करतो system.out.println. त्यामध्ये मी इथे हॅलो शब्द प्रिंट करतो, हॅलो फ्रॉम ए असं प्रिंट करतो. ठीक आहे. आणि सेम असाच मी आता एक दुसरा क्लास बनवतो, ज्याचं नाव काय असणार, बी क्लास असणार. पब्लिक वाईड MSG system.out.println. याच्यामध्ये मी काय करणार, हॅलो फ्रॉम बी, हॅलो ऐवजी आपण वेलकम वापरूया शब्द, वेलकम फ्रॉम ए आणि वेलकम फ्रॉम बी, वेलकम फ्रॉम क्लास ए आणि वेलकम फ्रॉम क्लास बी. ठीक आहे. आता जर आपण यांचा चाइल्ड क्लास बनवला, जो काय आहे, सी क्लास आहे, सी क्लास आहे, किंवा तुम्ही इथे, हा ठीक आहे, सी क्लास आहे. हा काय करतो, दोघांना काय करतो, एक्सटेंड करतो. आता एक क्लास आहेत ना दोन्ही, म्हणून एक्सटेंड कीवर्ड येणार, कोणाला, ए ला आणि बी ला. आणि यामध्ये जर आपण काय केलं, हा क्लास असा बनवला, या दोघांना काय करतो, हा एक्सटेंड करतो चाइल्ड क्लास. आणि एक टेस्ट नावाचा क्लास बनवला. या टेस्ट नावाच्या क्लासमध्ये आपण सी चा आपण ऑब्जेक्ट बनवलं, सी इज इक्वल टू न्यू सी, आणि सी डॉट मेसेज. इथे काही येत नाही, का येत नाही, कारण हा कन्फ्यूज होतो. मेसेज MSG ही मेथड, याच्या आतमध्ये जरी इंटरनल डिटेल्स वेगळे असले, वेलकम फ्रॉम बी, वेलकम फ्रॉम ए, हे जरी वेगवेगळे असले तरी यांच्या मेथडचं नाव सेम आहे, रिटर्न टाइप सुद्धा सेम आहे, नंबर ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम आहेत, आणि त्या पॅरामीटरचा डेटा टाइप हे सगळं सेम दिसतंय. त्याला नंबर ऑफ पॅरामीटर किती आहेत, 0 आहेत, बरोबर. याच्याकडे सुद्धा नंबर ऑफ पॅरामीटर्स या मेथड मध्ये 0 आहेत, सेम मेथड दिसते. त्यामुळे नक्की कोणाची इम्प्लिमेंट करू, या ए या पॅरेंट क्लासची करू या बी या पॅरेंट क्लासची करू, याच्यामध्ये तो कन्फ्यूज होतोय. जर क्लास असेल तर, म्हणून याच्यासाठी काय आहे, इंटरफेस आहे. इंटरफेस असेल तर काय आपण करणार, सरळ इथे क्लास आहे त्या ठिकाणी आपण काय लिहिणार, इंटरफेस लिहिणार. इंटरफेस लिहिलं की त्याच्यानंतर ही MSG मेथड आहे ती आपण काय करणार, इथे ऍब्स्ट्रॅक्ट करणार, बरोबर. इथे ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लिहायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक कंपाईल करताना तो त्यामध्ये काही कीवर्ड्स ऍड करतो, जे मगाशी तुम्हाला सांगितले थिअरीमध्ये, गेल्या लेक्चरमध्ये. त्यानंतर ही दुसरी मेथड बी मेथड, याचं सुद्धा मी तेच करणार. काय करणार इथे, याला सुद्धा ऍब्स्ट्रॅक्ट मेथड बनवणार, आणि इथे क्लास आहे त्या ठिकाणी मी इंटरफेस शब्द लिहिणार. त्यानंतर इथे सी आहे. आता सी आहे तो काय करणार, इनहेरिट करतोय कोणाला, ए आणि बी ला. पण ए आणि बी हे कोण आहे, इंटरफेस आहे.
मग एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला जर इनहेरिट करत असेल तर इथे काय कीवर्ड आपण वापरणार, इम्प्लिमेंट्स. इम्प्लिमेंट्स. आता इम्प्लिमेंट केल्यानंतर तो इथे आता मगाच्या प्रमाणे तुम्हाला हे दिसणार, ओव्हरराईड मेथड करण्यासाठी ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. ओके, अनइम्प्लिमेंटेड मेथड आली. मग आता या मेथड मध्ये काय प्रिंट करायचं आहे ते आपण इथे लिहू शकतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम फ्रॉम चाइल्ड क्लास. आता टेस्ट मध्ये आपण या चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि इथे जर आता आपण बघितलं सॉरी इथे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, त्याच्यामध्ये सी चा ऑब्जेक्ट बनवला, आपण ओबीजे नाव देऊया म्हणजे समजेल तुम्हाला. इक्वल टू न्यू सी डॉट ऑब्जेक्ट डॉट एमएसजी. जर मी आता काय केला, प्रिंट केला वेलकम फ्रॉम चाइल्ड क्लास, प्रोग्राम रन झाला सक्सेसफुली. म्हणजे काय, इंटरफेस आणि क्लासमध्ये फरक का मग अशी सांगितलं. इथे जर क्लास असता तर आपण काय केलं होतं, पुन्हा होता तसं करूया. हा कोड क्लास ए होता आणि इथे काय होतं, वेलकम फ्रॉम ए होतं, बरोबर. त्याच्यानंतर इथे काय होता, हा सुद्धा काय होता, क्लास होता, क्लास बी होता आणि इथे काय होता, वेलकम फ्रॉम क्लास बी. आणि सी होता, तो काय करत होता, दोन्ही क्लासला काय होता, इनहेरिट करत होता. आता इथे सुद्धा चाइल्ड सुद्धा हा क्लास आहे आणि पॅरेंट सुद्धा क्लास आहे, म्हणून एक्सटेंड्स कीवर्ड वापरलेला. मग एका वेळी हा दोघांना सुद्धा काय करतो, इनहेरिट करतो, म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स करायला बघतो. पण ते पॉसिबल होत नाही का, हे नंतर येतं. हे पॉसिबल होत नाही का, कारण हा काय सांगतो, हे जावामध्ये पॉसिबल नाही. कारण का, कारण एमएसजी मेथड आहे ती दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर, कॉमन आहे. नक्की ती कोणाची कॉल करायची, ए ची कॉल करायची की बी ची कॉल करायची, हा एरर येतो. म्हणून जर हा जर प्रोग्राम तुम्ही रन करायला गेलात तर तुम्हाला एरर येणार. समजलं का, इथे एरर येणार. मग जर तुम्ही हाच प्रोग्राम इंटरफेस वापरून केला तर एरर येणार नाही. मल्टिपल इनहेरिटन्सचा प्रोग्राम आहे, इन मल्टिपल इनहेरिटन्स पॉसिबल आहे. कसं, इंटरफेस वापरून. मग क्लास आहे त्या ठिकाणी काय लिहायचं, इंटरफेस लिहायचं. आणि ह्याच्या काय मेथड्स असणार त्या काय करायच्या, बॉडीलेस मेथड करायच्या, म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स करायच्या. इथे ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड वगैरे ऑटोमॅटिक ऍड केला जातो कंपायलरद्वारे, गेल्या लेक्चर मध्ये सांगितलं. सेम असंच येणार, इथे सुद्धा इंटरफेस येणार आणि ही सुद्धा बॉडीलेस मेथड बनणार, बरोबर. आणि इथे एक क्लास हा या दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करतोय, म्हणजे इथे काय येणार, इम्प्लिमेंट्स कीवर्ड येणार, बाकी काही चेंजेस नाही. इम्प्लिमेंट्स, ओके. चला की आता इथे तो आपल्याला मेथड ओव्हरराईड करायला सांगणार. आपण ती मेथड ओव्हरराईड केली आणि याच्यात आपल्याला हवा तो आपण कोड लिहिला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम फ्रॉम चाइल्ड क्लास. समजलं. आता जर मी हा कोड रन केला, वेलकम फ्रॉम चाइल्ड क्लास, वेलकमचं स्पेलिंग का चुकलं, इथे मी चुकवलं म्हणून. आता जर पुन्हा हा क्लास जर रन केला तर व्यवस्थित स्पेलिंग येणार. ठीक आहे, हे काय झालं, एक इंटरफेसचं एक उदाहरण झालं. त्यानंतर इंटरफेस इनहेरिटन्स, जसं हे प्रिंटेबलचं एक्झाम्पल आहे, जे आता मी तुम्हाला दाखवलं ते लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, बाकी काय दिलं, स्टॅटिक मेथड्स इन इंटरफेस, याच्यामध्ये एक बघूया त्याचं एक एक्झाम्पल, बाकीची बघूया एक्झाम्पल, नवीन काय त्याच्यात आहे का, आता तुम्हाला दाखवलं त्यापेक्षा. ऑब्जेक्टने प्रिंट मेथड कॉल केली, शो मेथड कॉल केली, ओके, हे दाखवायची गरज नाही. मल्टिपल इनहेरिटन्स आता दाखवलं. इंटरफेस in a class implements an interface, but one interface extends another interface. आता आपण काय बघितलं की एका क्लासाने दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट केलं तेव्हा इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरला. पण एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला जेव्हा इनहेरिट करतो तेव्हा आपण एक्सटेंड कीवर्ड वापरतो. कसं आहे की ते एक्झाम्पल दिलंय, प्रिंटेबल नावाचा क्लास आहे, त्याची प्रिंट नावाची ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे,
दुसरा शोवेबल नावाचा क्लास आहे, त्याची शो नावाची मेथड आहे आणि तो एक्सटेंड करतो दुसऱ्या प्रिंटेबल नावाच्या इंटरफेसला. आणि आपण एक तिसरा क्लास बनवलाय, तो कोणाला इम्प्लिमेंट करतो? हा शोवेबल नावाचा हा क्लास होता त्याला, आणि मेथड प्रिंट करून बघितलेली आहे, प्रिंट होते की नाही ते. हे एक एक्झाम्पल आपण करून बघूया. हे एक्झाम्पल कसलं आहे? एक आताचे एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करत होता, एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करत होता. पण आता बघणार त्यामध्ये एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करणार, म्हणजे हे वाला एक्झाम्पल बघणार आहोत. इंटरफेस डेमो याच्यामध्ये आता एक पॅकेज बनवूया. इम्प्लिमेंट्स कीवर्डचा वापर, इम्प्लिमेंट्स कीवर्ड, इंटरफेस आपण इंटरफेस एक्सटेंड, हे तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता. यामध्ये आपण एक इंटरफेस बनवूया. इथे तुम्ही डायरेक्ट क्लास घेता त्या पद्धतीने ते इंटरफेस सुद्धा लिहू शकता. पहिल्या इंटरफेसचं नाव काय आहे? ए हे नाव दिलं समजा. एक इंटरफेसचं नाव दिलं. मग याची एक मेथड आहे काय? पब्लिक व्हॉइड MSG किंवा वेलकम ही एक मेथड आहे याची. त्याच्यानंतर इथे आणखी एक इंटरफेस बनवूया, त्याची बी ही मेथड आहे. याच्यात सुद्धा आपण वेलकम लिहू शकतो. पण आता मला इथे काय दाखवायचं आहे? हा इंटरफेस आहे आणि हा सुद्धा एक इंटरफेस आहे. याच्याकडे वेलकम मेथड आहे आणि याच्याकडे आणखी एक मेथड आहे, ती म्हणजे काय? हॅलो समजा, पब्लिक व्हॉइड हॅलो. काय झाली? ऍब्स्ट्रॅक्ट मेथड झाली. आणि तिसरा एक इथे क्लास घेतो सी, हा काय करतो? त्या दोघांना इम्प्लिमेंट करतो. इथे इम्प्लिमेंट कीवर्ड काय येणार? कारण लेफ्ट साइडला क्लास आहे आणि राईट साइडला सुद्धा क्लास असेल तर एक्सटेंड, लेफ्ट साइडला इंटरफेस असेल, राईट साइडला इंटरफेस असेल तर एक्सटेंड, आणि लेफ्ट साइडला क्लास आहे पण राईट साइडला इंटरफेस असेल तर काय येणार? इम्प्लिमेंट्स क्लास ए आणि बी या दोघांना करता. मगाच्या सारखं आपण केलं सेम. आणि इथे मला आता अनइम्प्लिमेंटेड मेथड बघायची असतील तर काय येतील बघा? हॅलो आणि वेलकम या दोघांच्या मेथड सुद्धा आल्या, बरोबर. पण आता हे मगाच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितलं, पण आता या प्रॅक्टिकल मध्ये मी काय बघणार? एकालाच कोणाला तरी करतो. कोणाला करतो? बी ला करतो, फक्त बी ला करतो. आणि जर मी आता याची इम्प्लिमेंट मेथड केल्या तर काय येतात? फक्त हॅलो मेथड येते, कोणची? बी ची आहे ती येते. पण या ए या क्लासची येत नाही. ए या क्लासची वेलकम मेथड येत नाही, बरोबर. बी या क्लास मधली हॅलो मेथड इथे होते. मग त्याच्यासाठी मी काय करू शकतो? इथे याला मी इनहेरिट करू शकतो. कोणाला? ए ला इनहेरिट करू शकतो. मग एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला जर इनहेरिट करत असेल तर आपण कोणता कीवर्ड वापरणार? एक्सटेंड. एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो तर एक्सटेंड, एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करतो तर एक्सटेंड, आणि एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करत असेल तर इम्प्लिमेंट. आता येथे एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला इनहेरिट करतो, म्हणजे इथे काय येणार? एक्सटेंड, बरोबर. आणि इथे इम्प्लिमेंट का आलं? कारण सी हा काय आहे? क्लास आहे आणि बी हा काय आहे? इंटरफेस आहे. वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या टाईपचे, म्हणून तिथे काय आलं? इम्प्लिमेंट झाला. आणि आता जर मी याला ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड टाकायला गेलो तर इथे दोन्ही येतात बघा, वेलकम सुद्धा येते, हॅलो सुद्धा येते. इथे फक्त आपण बी लिहिलाय. मग वेलकम आणि हॅलो बी ची आहे. मग वेलकम का आली? वेलकम कुठून आली? ए मधून. कशी आली? कारण इथे आपण इनहेरिटन्स वापरलाय. कळलं ना? मग जर यामध्ये मी समजा टाईप केलं system.out.println वेलकम फ्रॉम क्लास बी, सेम असं मी यामध्ये टाईप केलं वेलकम फ्रॉम क्लास बी, ओके. हॅलो मेथड आहे म्हणून हॅलो लिहूया. आणि आता मी इथे टेस्ट हा क्लास बनवला.
टेस्ट हा क्लास बनवला. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट अरे यामध्ये सी या चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार. यामध्ये ओबीजे डॉट आता काय काय आपण करणार, वेलकम मेथड आणि हॅलो मेथड दोन्ही प्रिंट करणार. वेलकम ओबीजे डॉट हॅलो आणि हे आता मी रन करतो. वेलकम फ्रॉम क्लास ए आणि वेलकम फ्रॉम क्लास बी दोन्ही प्रिंट झालं. ए आणि बी कोण आहे रे? ए आणि बी हे इंटरफेस आहे का? इंटरफेस चुकून गेलं क्लास. म्हणजे इथे आम्ही काय दाखवून दिलं या प्रॅक्टिकल मध्ये की ए हा इंटरफेस याची मेथड वेलकम आहे, बी हा इंटरफेस याची मेथड हॅलो आहे आणि सी हा त्यांचा चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लास फक्त इम्प्लिमेंट कोणाला करतोय? बी या क्लासला, म्हणजे इनहेरिट करतोय बी या क्लासला. बी हा क्लास इनहेरिट कोणाला करतोय? पुन्हा सांगतो, सी हा चाइल्ड क्लास इनहेरिट कोणाला करतोय? बी या इंटरफेसला. बी हा इंटरफेस इनहेरिट कोणाला करतोय? ए ह्या इंटरफेसला. बरोबर, म्हणजे आपण मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतो तसं झालं. कळलं ना या बाबतीत? आणि मगाचं जे प्रॅक्टिकल आपण बघितलं होतं ते काय होतं? मल्टिपल इनहेरिटन्स. आणि हे काय झालं? मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि यामध्ये आपण काय केली? चाइल्ड क्लासला दोन्ही प्रॉपर्टी ऍक्सेस झाला. काय ऍक्सेस झाल्या? कारण सी चा पॅरेंट कोण आहे? बी इंटरफेस आणि बी चा पॅरेंट कोण आहे? ए इंटरफेस. म्हणजे सी हा जो चाइल्ड क्लास आहे त्याचा पॅरेंट आणि त्याचा सुद्धा पॅरेंट म्हणजे बाबा आणि त्याचे आजोबा दोघांच्या प्रॉपर्टीज स्किल सेट कोणाला मिळाला? चाइल्ड क्लासला मिळाला, नातवाला मिळाला. ठीक आहे, असं एक्झाम्पल आहे. समजलं का सर्वांना? समजलं? हा, मग हे आता आपण काय बघितलं? इंटरफेस इन जावा बघितला. तसंच सेम इथे एक ॲनिमलचं एक्झाम्पल करून दाखवलेलं आहे. ॲनिमल हा पॅरेंट क्लास आहे, डॉग हा एक त्याचा चाइल्ड क्लास आहे आणि कॅट हा सुद्धा एक चाइल्ड क्लास आहे. मग यांनी काय केलं? डॉगची मेथड काय बनवली? बार्क बनवली. कॅटची मेथड काय बनवली? मॅव बनवली. ठीक आहे, आणि इथे ते टेस्ट करायला जातात. कॅट सी इज इक्वल टू न्यू कॅट, कॅटचा एक त्यांनी ऑब्जेक्ट बनवलं. मग कॅटची मॅव मेथड कॉल केली, कॅटची इट मेथड कॉल केली. पण जर आपण कॅटची बार्क मेथड कॉल केली तर ते होऊ शकत नाही, एरर येणार. बरोबर ना? म्हणून हे क्लासमध्ये पॉसिबल नाही. मग इंटरफेस मध्ये आपण ते पॉसिबल करू शकतो. जसं मगाशी आपण काय केलं? एबीसीचं एक्झाम्पल घेऊन बघितलं. कळलं ना? मी ही जी काय एक्झाम्पल दाखवलेली आहेत, एक म्हणजे हे इंटरफेसचं, मल्टिपल इंटरफेसचं, मल्टिपल इनहेरिटन्स युजिंग इंटरफेस, आणि हे मल्टी लेवलचं एक्झाम्पल, हे दोन्ही प्रॅक्टिकलला लावायचे आहेत. तर ते झालं. त्याच्यानंतर आपण आता काय बघितलं होतं? इनकॅप्सुलेशन बघून झालंय. मग ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण इंटरफेस बघितलं. आता ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बघितला आणि इनहेरिटन्स सुद्धा बघितला. आता आपण पॉलिमॉर्फिझमला सुरुवात करूया. आता पॉली म्हणजे काय? पॉलिमॉर्फिझम हा ग्रीक वर्ड आहे. पॉली म्हणजे अनेक आणि मॉर्फ म्हणजे फॉर्म, म्हणजे रूपे. मग एकाच वेळी अनेक रूपे धारण करून राहणे याला काय म्हणतात? या मेकॅनिझमला काय म्हणतात? पॉलिमॉर्फिझम. एकाच वेळी अनेक रूप धारण करून राहणे. पॉलिमॉर्फिझम इथे ऍड ब्लॉकरने ऍड ब्लॉक केले नाहीत. आता पॉलिमॉर्फिझम हा कन्सेप्ट. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय सांगितलं? एकाच वेळी अनेक रूप धारण करून राहणे. ज्या तुमच्या मेथड्स असतात त्या मेथड्स मध्ये जर पॅरेंटची मेथडची मेथड किंवा एक पेक्षा अनेक मेथड्स एकाच नावाच्या असतील पण त्यामध्ये
नंबर ऑफ पॅरामीटर्स वेगळे असू शकतात, त्याचा रिटर्न टाईप वेगळा असू शकतो, आणि नंबर ऑफ पॅरामीटर्स जरी सेम असले तरी त्यांच्यामधील रिटर्न टाईप वेगळा असू शकतो, त्यांचा डेटा टाईप वेगळा असू शकतो. मग यावरून दोन प्रकार पडतात, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग. ते आता आपण बघूया. इफ अ क्लास has a multiple methods having the same name but different in parameters, it is known as method overloading. If we have to perform only one operation, having same name of the methods increases the readability of a program. Suppose you have to perform addition of a given number, but there can be any numbers of arguments. If you write the method such as a int a method name आहे, int हे दोन पॅरामीटर्स आहेत इंटिजर टाइपचे, फॉर 2 पॅरामीटर्स, अँड b int आणि दुसरी b मेथड आहे ज्याच्यात 3 इंटिजरचे पॅरामीटर्स आहेत, फॉर 3 पॅरामीटर्स, then it may be difficult for you as well as other programmers to understand the behavior of a method because its name differs. So we perform method overloading to figure out the program quickly. Advantages of method overloading: method overloading increases the readability of program. Different ways to overload the methods: by changing number of arguments and by changing data types. मी ते एक्झाम्पल दाखवलेलं आहे. मी हे एक्झाम्पल देण्यापूर्वी मी एक सोपी तुम्हाला आयडिया सांगतो, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग मध्ये फरक काय ते. आता एक कुठली तरी मेथड आहे, समजा नंबर ऍड करायची, मेथडचं नाव सेम आहे, एक ऍडची मेथड आहे ती काय करते, 2 नंबरांना ऍड करते, एक इंट ए आणि एक इंट बी, त्या दोघांना ऍड करते, बरोबर, आणि रिटर्न काय करते, इंटिजर रिटर्न करते, पब्लिक इंट समजा, पब्लिक आहे समजा, नाही समजा. दुसरी एक मेथड आहे ती काय करते, इंट ऍड इंट ए इंट बी इंट सी, 3 नंबरची ऍडिशन करते, बरोबर. आणखी एक मेथड आहे समजा ती काय करते, 4 नंबरची ऍडिशन करते. आणखी एक मेथड आहे, नाव त्याचं सेम आहे, ऍडच आहे, पण त्याचा रिटर्न टाइप काय आहे, डबल आहे. मग ती काय करते, डबल ए डबल बी डबल सी डबल डी यांना कॉल करते, बरोबर. दोघांना ऍड करणारी एक आपल्याकडे मेथड आहे. त्यानंतर डबल ऍड, 3 डबल टाइप असणाऱ्या व्हेरिएबल्सना ऍड करणारी एक मेथड आहे. त्यानंतर 4 डबल टाइप असणाऱ्या व्हेरिएबलना ऍड करणारी आहे. या सगळ्यांचं नाव काय आहे, याचं ऍड आहे, याचं ऍड आहे, याचं सुद्धा ऍड आहे, सर्वांचं ऍड आहे. एक समजा नंबरचा ऍरे ऍड करणारी असेल मेथड, समजा इंटिजर ऍड, त्याच्यात आपण काय केलं आहे, ऍरे पास केलेला आहे सगळ्या नंबरचा, इंटिजर ऍरे, नंबरचा ऍरे पास केलाय ज्यामध्ये सगळे इंटिजर टाइपचे नंबर आहेत, बरोबर. या सगळ्यांची ऍडिशन देणारी असेल. अशीच सेम काय असेल, डबल टाइप साठी असेल बनवलेली, बरोबर. सगळ्यांचं नेम काय आहे, ऍड आहे, ऍड आहे, ऍड आहे, ऍड आहे, याचं सुद्धा ऍड आहे, सर्वांचं नेम सेम आहे, पण काय काय चेंज आहेत, नंबर ऑफ पॅरामीटर वेगवेगळे आहेत बघा. याच्यात 2 पॅरामीटर आहेत, याच्यात 2 पॅरामीटर आहेत, याच्यात 3 पॅरामीटर आहेत, याच्यात 3 पॅरामीटर आहेत, याच्यात 4 पॅरामीटर आहेत, याच्यात सुद्धा 4 पॅरामीटर आहेत. नंबर ऑफ पॅरामीटर वेगळे. म्हणजे काय लिहितो ते बघा इथे खाली. आता सेम नेम बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, कोणात 2 पॅरामीटर आहेत, कोणात 3 पॅरामीटर आहेत, कोणात 4 पॅरामीटर आहेत, डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर. त्या पॅरामीटरचा डेटा टाइप, इथे बघा, इथे 2 पॅरामीटर आहेत, इथे सुद्धा 2 पॅरामीटर आहेत, पण या पॅरामीटरचा डेटा टाइप काय आहे, याच्यात इंट आहे, पण याच्यात काय आहे, डबल आहे, बरोबर. अशी सुद्धा एक मेथड असू शकते जी ज्याच्यामध्ये काय असणार, ऍड असणार, एक पॅरामीटर इंटिजर असणार, दुसरा पॅरामीटर काय असणार, डबल असणार, बरोबर. अशी सुद्धा असू शकते. म्हणजे काय, सेम नेम बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स आणि डिफरंट डेटा टाइप ऑफ पॅरामीटर्स. त्याच्यानंतर आणि काय फरक असू शकतो, सेम नेम बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, डिफरंट डेटा टाइप ऑफ पॅरामीटर, आणि काय, हा पार्टचा आहे तो, याला काय म्हणतात, मेथड रिटर्न करते ना ते व्हेरिएबल, त्याचा टाइप म्हणजे काय, रिटर्न टाइप, डिफरंट
रिटर्न टाईप ऑफ मेथड. आता रिटर्न टाईप ऑफ मेथड साठी शब्द वापरला होता, त्यामुळे स्पेशली लिहायची इथे गरज नाही. याला काय म्हणतात? मेथड ओव्हरलोडिंग. मेथड कॅपिटल मध्ये लिहितो, मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय? अशा मेथड्स ज्यांचं नाव सेम आहे पण डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत, त्यांचे डेटा टाईप वेगवेगळे असू शकतात आणि त्याचा रिटर्न टाईप, मेथडचा रिटर्न टाईप वेगवेगळा असू शकतो. तर याला काय म्हणतात? मेथड ओव्हरलोडिंग. आणि मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय? याचं सगळं उलट. त्याचं नाव सुद्धा सेम असणार, नंबर ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम असणार, डेटा टाईप ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम असणार आणि रिटर्न टाईप सुद्धा सेम असणार. त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय? सेम नेम सुद्धा सेम असणार, त्यानंतर नंबर ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम असणार, त्यानंतर नंबर ऑफ डेटा टाईप सुद्धा सेम असणार, नंबर ऑफ डेटा टाईप ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम असणार, नंबर ऑफ पॅरामीटर सेम असणार, त्यांचा डेटा टाईप सुद्धा सेम असणार आणि रिटर्न टाईप सुद्धा सेम असणार. सगळं काही सेम असेल तर ते काय झालं? मेथड ओव्हररायडिंग. मेथड काय? ते मेथड ओव्हरलोडिंग. हा महत्वाचा फरक आहे. तर हे कशाच्या बाबतीत? मेथडचा जो हेडर असतो, फंक्शनचा हेडर असतो त्याच्या बाबतीत. मग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये काही लिहा, त्याच्याशी काही आपल्या देणं घेणं नाही मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंगच्या बाबतीत, म्हणजे डेफिनेशनच्या बाबतीत. तो जो काही हेडर आहे त्या हेडर मध्ये नाव असतं, त्याचा रिटर्न टाईप असतो, नंबर ऑफ पॅरामीटर्स असतात, त्या पॅरामीटरचे डेटा टाईप असतात. तर मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय? डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, पॅरामीटर नाव सेम असणार पण डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात, त्या पॅरामीटरचा डेटा टाईप डिफरंट असू शकतो आणि मेथडचा रिटर्न टाईप डिफरंट असू शकतो. पण मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय? मेथडचं नेम सेम असणार, त्याचे नंबर ऑफ पॅरामीटर्स सुद्धा सेम असणार आणि त्या प्रत्येक पॅरामीटरचा डेटा टाईप सुद्धा सेम असणार आणि रिटर्न टाईप सुद्धा सेम असणार. अशा जर मल्टिपल मेथड्स असतील तर त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. फरक समजला का महत्वाचा दोघांमधला फरक? मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग मधला. अनेक थोडक्यात काय, अनेक मेथड्स आहेत आणि त्यांमध्ये सगळं काही सेम आहे. सगळं काही जर सेम असेल, मेथडचं नाव सेम आहे, नंबर ऑफ पॅरामीटर सेम आहे, त्या पॅरामीटरचा डेटा टाईप सेम आहे आणि रिटर्न टाईप सुद्धा सेम आहे, तर त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. आणि जर जरा जरी यांच्यातला काही चेंजेस असेल, एखादा पॅरामीटर कमी जास्त झाला किंवा रिटर्न टाईप बदलला किंवा एखाद्या पॅरामीटरचा डेटा टाईप जरी बदलला तर ते काय झालं? मेथड ओव्हरलोडिंग. मग आता इथे एक्झाम्पल दिलेली आहे. आता मेथड ओव्हरलोडिंग, चेंजिंग नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. आता आर्ग्युमेंट मध्ये त्यांनी डिफरन्स केला, म्हणजे चेंज केला, म्हणजे चेंज इन नंबर ऑफ पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजेच काय? आर्ग्युमेंट्स. हा लक्षात ठेवा. मग याचं एक उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे. आता ऍडर हा क्लास आहे, 2 नंबर ऍड करणारा. मग जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, ही एक मेथड झाली ऍड करणारी, जे 2 नंबर ऍड करते, बरोबर. तशी त्यांनी इथे एक मेथड बनवली जे 2 नंबर ऍड करते. ही एक मेथड झाली जी 3 नंबर ऍड करते, त्यांचा डेटा टाईप इंटिजर आहे. तशा त्यांनी 2 मेथड बनवल्या. एक जी मेथड आहे ती काय करते? 2 नंबरची ऍडिशन पाठवते. दुसरी एक ऍड मेथड आहे ती काय करते? 3 नंबर्सची ऍडिशन पाठवते, बरोबर. आणि आता आपण जेव्हा टेस्ट करायला जातो तेव्हा याची जी मेथड कॉल करतो, जर आपण 2 नंबर यामध्ये पास केले तर कोणती मेथड कॉल होणार? जी 2 नंबर ऍक्सेप्ट करते ती. जर याला आपण 3 इनपुट पॅरामीटर पास केले, आर्ग्युमेंट्स पास केले, तर कोणती मेथड कॉल होणार? ज्याच्याजवळ 3 पॅरामीटर्स आहेत ती ऑटोमॅटिक कॉल होणार. तो बघणार आपण बाबा जे हे पाठवलेले आहेत, इनपुट पॅरामीटर्स पाठवलेले आहेत ते कोणाशी मॅच होतात, या 2 मेथड पैकी कोणाशी मॅच होतात? तर नंबर ऑफ पॅरामीटर्स बाबा किती पाठवले आहेत? तर 2 पाठवले आहेत, म्हणजे ही मेथड कॉल केली पाहिजे. मग ते नंबर ऑफ पॅरामीटर्स 2 पाठवलेत पण त्यांचा डेटा टाईप कोणता आहे? त्यांचा डेटा टाईप इंटिजर आहे, म्हणजे ही मेथड कॉल केली पाहिजे, इंट बी वाली. कळलं? तो ऑटोमॅटिक समजून घेतो. हे काय झालं? नंबर ऑफ पॅरामीटर्स मध्ये फरक. आता त्या पॅरामीटर्सच्या डेटा टाईप मध्ये फरक वाला एक्झाम्पल आहे. एक आहे त्यामध्ये काय केली, ऍड मेथड आहे जी 2 इंटिजर ऍड करते. दुसरी एक आहे ती 2 डबल टाईपचे व्हेरिएबल्स ऍड करते, बरोबर. म्हणून जर आपण 2 इंटिजर पास केले तर ही मेथड कॉल होणार, आणि जर आपण ही डबल टाईपचे पॅरामीटर म्हणजे पॉईंट, फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू जर आपण पास केल्या तर ही मेथड कॉल होणार.
त्यानंतर ही आधी एक्झाम्पल आम्ही ऍक्च्युली इथे करून बघूया, मग आपण पुढचं बघूया. तर हे सगळे क्लासेस आहेत ते क्लोज करून टाकतो आणि इथे एक पॅकेज बनवतो. न्यू मध्ये काय पॅकेज, मग काय बनवतो मी पॉलिमॉर्फिझम मेथड ओव्हरलोडिंग घेऊया. मेथड ओव्हरलोडिंग. तुम्ही म्हणत असाल की मी इथे अंडरस्कोर का देतो, जर मी स्पेस दिलं तर चालेल का? इनव्हॅलिड पॅकेज नेम सांगतो, त्यामध्ये स्पेस दिले तर गोंधळ होऊ शकतो. तर एक कीवर्ड प्रमाणे तो समजला जातो, म्हणजे ते अंडरस्कोर द्यायचं. नेमिंग कन्व्हेन्शन तुम्हाला मी पहिल्या दुसऱ्या लेक्चरला शिकवले असतील, त्यामध्ये अंडरस्कोर का द्यायचा ते सांगितलेलं. त्यानंतर इथे आता फिनिश बटनवर क्लिक करतो. आता मेथड ओव्हरलोडिंग मध्ये आता मी एक क्लास बनवतो का, तर हा ऍडर नावाचा क्लास बनवतो. या ऍडर नावाच्या क्लासमध्ये मी आता वेगवेगळ्या मेथड बनवत जातो. पब्लिक मेथड काय रिटर्न करते, इंटिजर रिटर्न करते. ऍड दोन इंटिजर ऍड करते, इंट ए आणि इंट बी. ही मेथड काय रिटर्न करणार, ए प्लस बी. ए आणि बी ची काय करणार, ऍडिशन रिटर्न करणार, बरोबर. त्यानंतर एक दुसरी एक मेथड बनवतो अशीच, पण ती काय करणार, 3 पॅरामीटर घेणार आणि ए प्लस बी प्लस सी रिटर्न करणार. आता मी काय करतो, अशाच सेम डबल साठी मेथड बनवतो, डबल डेटा साठी. म्हणजे जिथे जिथे इंट आहे त्या त्या ठिकाणी मी काय लिहितो, डबल लिहितो. ते काय करतो मी, जिथे जिथे इंट आहे त्या त्या ठिकाणी मी डबल लिहितो. ठीक आहे. म्हणजे हे पहिले दोन मेथड्स आहेत ते इंटिजरशी खेळणारे आहेत आणि दुसरे आहेत ते सर्व डबल या डेटा टाइपशी खेळणारे आहेत. मग पहिल्या मेथड मध्ये 2 इंटिजर पास केले आहेत, त्यांची ऍडिशन पाठवतो. दुसरी मेथड आहे त्याच्यामध्ये 3 इंटिजर पास केले आहेत, त्यांची सम पाठवली गेली आहे. आणि पुढच्या ज्या 2 मेथड्स आहेत त्यामध्ये काय 2 डबल्स ऍड केलेले आहेत, डबल टाइपचे व्हेरिएबल्स. आणि त्याच्या पुढची मेथड आहे त्याचे 3 डबल टाइपचे व्हेरिएबल्स ऍड केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण काय करूया, टेस्ट करण्यासाठी एक टेस्ट क्लास घेऊया. टेस्ट क्लास पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड घेतली आणि आता मी काय करतो, ऍडरचा इथे ऑब्जेक्ट बनवतो. ऍडर इज इक्वल टू न्यू ऍडर. आता मी काय करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन यामध्ये मी काय करतो, ऍड मेथड कॉल करतो त्याची, ऍडरची, ऍडर डॉट ऍड. मग आता याला मी पॅरामीटर पास करणार. मेथडचं नाव काय आहे, ऍड आहे, बरोबर. याचा मी ऑब्जेक्ट बनवला ऍडर डॉट ऍड. तर याची आता बघा किती मेथड आहेत, 4 मेथड आहेत. एक आहे ती काय करते, 2 डबल पॅरामीटर घेते आणि डबल रिटर्न करते. दुसरी आहे ती 2 इंटिजर पॅरामीटर घेते आणि इंटिजर रिटर्न करते. तिसरी आहे ती 3 डबल पॅरामीटर घेते आणि त्यांची सम डबल रिटर्न करते. आणि चौथी आहे ती 3 इंटिजर पॅरामीटर घेते आणि एक इंटिजर आकडा म्हणजे त्यांची सम रिटर्न करते. मग यापैकी मी आता कुठली वापरतो, समजा मी इथे 2 इंटिजर पास केल्या, 5 आणि 4. त्याच्यानंतर मी आणखी एक असं मी काय करतो, 5.5 घेतले आणि 4.4 घेतले, हे पास केले. त्याच्यानंतर मी इथे काय केलं, 3 नंबरची ऍडिशन केली समजा, आणि इथे 3 डबलची ऍडिशन केली, बरोबर. आपण इंटिजर वाले एकत्र घेऊया म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्ही. म्हणजे एका ठिकाणी काय केले, 2 नंबर पास केले, 2 इंटिजर पास केले, त्याच्यानंतर 3 इंटिजर पास केले, त्याच्यानंतर 2 डबल पास केलेले आहेत, डबल टाइप वाले. स्पेस देतो हा, सुटसुटीत दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय 2 डबल डेटा टाइप असणारे नंबर पास केलेले आहेत ऍड या मेथडला. त्याच्यानंतर डबल डेटा टाइप असणारे 3 नंबर्स इथे ऍड केलेले आहेत.
आणि आता जर मी हा प्रोग्राम रन केला काय येतं बघा, 5 4 किती 9, 5 4 9 आणि 3 किती 12, 5.5 4.4 किती 9.9, 5.3 4.2 6.4 यांचा आन्सर किती आलं 15.9. मग ह्याने काय केलं की जेव्हा मी याला 5 आणि 4 हे दोन इंटिजर पाठवले तेव्हा या चौघांमधली कोणती त्यांनी ऍड केली, तर पहिले त्यांनी चेक केलं की नंबर ऑफ पॅरामीटर्स किती आहेत, 2 आहेत. म्हणजे यामध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स 2 असणाऱ्या कोणकोणत्या मेथड आहेत, तर एक आणि दुसरी आहे ती ही सुद्धा आहे ज्याचा नेम सेम आहे ऍड, पण पॅरामीटरचा टाइप वेगवेगळा आहे आणि रिटर्न टाइप सुद्धा वेगळा आहे, डबल ए आणि डबल बी. मग आता 2 पॅरामीटर आहेत, मग यापैकी कोणती नक्की कॉल करायची, ही कॉल करायची की ही कॉल करायची हे बघण्यासाठी त्यांनी मग चेक केलं. 2 पॅरामीटर्स आहेत मान्य आहे, पण त्या पॅरामीटरचा डेटा टाइप काय आहे तो त्यांनी चेक केला आहे. हा इंटिजर आहे, हा सुद्धा इंटिजर आहे. मग या दोघांमधली इंटिजर असणारी कोणती आहे, ही आहे. ही मेथड इंटिजरला ऍक्सेप्ट करते की ही मेथड दोन इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करते, तर ही मेथड दोन इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करते म्हणून त्याने ही एक्झिक्यूट केली ऑटोमॅटिकली, बरोबर. त्याच्यानंतर मी काय केले 3 इंटिजर पॅरामीटर पाठवले. मग 3 इंटिजर पॅरामीटर कोण ऍक्सेप्ट करते, आता 3 पॅरामीटर याला सुद्धा आहेत, पण ही इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करते का नाही, तर ही डबल पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. म्हणून इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करणारी 3 इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करणारी कोणती मेथड आहे, ही आहे का, नाही. तर ही इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करते पण दोनच ऍक्सेस करते, 3 पॅरामीटर ऍक्सेस करत नाही. 3 इंटिजर पॅरामीटर ऍक्सेप्ट करणारी कोण आहे, ही मेथड आहे. म्हणून त्याने ही मेथड एक्झिक्यूट केली आणि या तिघांची सम करून तुम्हाला पाठवली. त्यानंतर 2 डबल टाइपचे पॅरामीटर पाठवले. मग 2 डबल टाइपचे पॅरामीटर ऍक्सेप्ट करणारी मेथड कुठली आहे, ही आहे, म्हणून ही एक्झिक्यूट केली गेली. आणि त्यानंतर 3 डबल टाइपचे पॅरामीटर पाठवले आणि 3 डबल टाइपचे पॅरामीटर ऍक्सेप्ट करणारी मेथड कुठली आहे, तर ही आहे, म्हणून ही एक्झिक्यूट झाली. ही काय नाही झाली, नंबर ऑफ पॅरामीटर सेम आहेत पण त्यांचा टाइप आहे तो काय आहे, इथे इंटिजर आहे आणि आपण जे पाठवले ते डबल होते, म्हणून ही होणार ऍक्सेप्ट करणार नाही. तर कोणती ऍक्सेप्ट करणार, ही ऍक्सेप्ट करणार. कळलं. म्हणजे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, मेथडचं नाव सेम, ऍड 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 ऍड, मेथडचं नाव सेम आहे पण वेगवेगळं काय आहे, नंबर ऑफ पॅरामीटर वेगळे आहेत, कुठे 2 आहेत तर कुठे 3 आहेत. त्या पॅरामीटरचं डेटा टाइप वेगळा आहे, इथे इंटिजर आहे तर कुठे डबल आहे, बरोबर. आणि त्याचा रिटर्न टाइप वेगळा आहे, इथे इंट आहे तर कोणाला डबल आहे. आता या पॅरामीटर मध्ये असंही असू शकतात, इथे 2 इंटिजर आहेत इथे डबल असेल तर, कळलं ना, असं आहे ते. इथे एक फ्लोट असेल डबल असेल, कळलं ना, मग इथे एरर येणार यामध्ये का, कारण तो काय म्हणतोय की डबल इन डबल वाली आहे, म्हणजे मधला पॅरामीटर इथे इंटिजर असला पाहिजे तरच तो ऍक्सेप्ट करणार. मग हा एरर जाणार का, कारण इथे आपण काय केलं, इंटिजर केलं. कळलं ना. म्हणजे इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्या पॅरामीटरचा डेटा टाइप आणि त्या मेथडचा रिटर्न टाइप याच्यावरून ठरतं की कशा टाइपचे पॅरामीटर आपल्याला पाठवायचे आहेत. काय झालं, पॉलिमॉर्फिझम. मग ही जी 2 वरती प्रोग्राम आहेत दिलेले, हा एक प्रोग्राम आणि हा एक प्रोग्राम, या दोघांचं मी तुम्हाला एकत्रीकरण करून हा एकच प्रोग्राम दिलेला आहे. कळलं. चेंजिंग नंबर ऑफ पॅरामीटर्स अँड चेंजिंग डेटा टाइप ऑफ पॅरामीटर्स, ते जिथे सांगितले, चेंजिंग आर्ग्युमेंट्स, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स अँड चेंजिंग डेटा टाइप ऑफ आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे पॅरामीटर्स. आता पुढचा पॉइंट, वाय मेथड ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल बाय चेंजिंग द रिटर्न टाइप ऑफ मेथड ओनली. In Java, method overloading is not possible by changing the return type of a method only because of ambiguity. Let's see how ambiguity may occur. मग तो कन्फ्यूज होऊ शकतो का, कसं ते आता बघूया. म्हणता एक ऍडर नावाची मेथड आहे, मग इंट ऍड, मग ही 2 इंटिजरला ऍड करते. मग डबल ही सुद्धा 2 इंटिजरला ऍड करते आणि त्याची फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू देते आपल्याला, म्हणजे पॉईंट वाला नंबर देते, प्रिसिजन व्हॅल्यू देते. मग आपण जेव्हा आता कॉल करायला जाणार ऍड मेथड आणि 2 इंटिजर पास केलं, तर 2 इंटिजर पास करणारी ही सुद्धा मेथड आहे आणि ही सुद्धा मेथड आहे, पण रिटर्न टाइप यांचा वेगळा आहे. इथे इंटिजर रिटर्न टाइप आहे, इथे डबल रिटर्न टाइप आहे. म्हणजे ही काय करणार, इंटिजर रिटर्न करणार, ही डबल व्हॅल्यू रिटर्न करणार. मग याच्यात ती कन्फ्यूज होते नक्की ही मेथड कॉल करायची की ही मेथड कॉल करायची. कळलं ना. कंपाईल टाइम एरर येतो. मग म्हणून इथे काय म्हटलंय, मेथड ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल बाय चेंजिंग जस्ट रिटर्न टाइप ऑफ अ मेथड. कळलं.
तसं विचारलं, हा सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, कॅन वी ओव्हरलोड जावा मेन मेथड, म्हणजे ही जी मेन मेथड आपण प्रत्येक वेळी आपण बनवतो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, मेन मेथड ओव्हरलोड केली जाऊ शकते का? तर काय म्हटलं, उत्तर काय, येस, बाय मेथड ओव्हरलोडिंग यू कॅन हॅव एनी नंबर ऑफ मेन मेथड्स इन क्लास, you can have many number of main methods in a class by method overloading, but Java virtual machine calls main method which receives string array as arguments only. Let's see the simple example. म्हणजे आता टेस्ट क्लास मध्ये तुम्ही 3 मेन मेथड बनवल्या, एक स्ट्रिंग आर्ग्युमेंट, दुसरी स्ट्रिंग आर्ग्युमेंट ॲरे घेते, दुसरी आहे ती स्ट्रिंग आर्ग्युमेंट सिंगल व्हेरिएबल घेते, आणि तिसरी आहे ती काहीच व्हेरिएबल घेत नाही, म्हणजे पॅरामीटरच काही घेत नाही. तर कुठली कॉल होणार? तर ही ज्यामध्ये स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा काय आहे, ॲरे असेल तरच. आता हे कमांड लाईन पॅरामीटर्स घेण्यासाठी वापरले जातात, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स घेण्यासाठी. मग जे आपण पुढे बघणार आहोत, स्कॅनर वगैरे इनपुट वापरून बघणार आहोत त्यावेळेला, ठीक आहे. हा ॲरे इथे का असतो, स्ट्रिंग ॲरे आर्ग्युमेंट्स असं का लिहिलं जातं मेन मेथड मध्ये, ते तुम्हाला तिथे समजणार. आणि इथे काय म्हटलंय, नोट दिली आहे काय, तर कंपाईल टाइम एरर इज बेटर दॅन रन टाइम एरर. सो जावा कंपाइलर रीडर्स कंपाईल टाइम एरर इफ यू डिक्लेअर द सेम मेथड हॅव्हिंग सेम पॅरामीटर. म्हणजे जर आपण असं काहीतरी करायला गेलो, म्हणजे अशी मेथड डिफाईन करायला गेलो ज्याचं काय आहे, डेटा टाइप सुद्धा सेम आहे, रिटर्न टाइप सुद्धा सेम आहे, तर काय तो कंपाईल टाइम एरर देणार, ऑलरेडी डिफाईन म्हणून सांगणार त्या क्लासमध्ये. Method overloading and type promotion. Once type is promoted to another implicity, no matching data type is found. Let's understand the concept by figure given below. आता जे तुम्हाला इंटिजर आणि डबल या दोन डेटा टाइपला घेऊन खेळ करून दाखवलाय, तो जिथे या वेगवेगळ्या डेटा टाइप्सला घेऊन खेळ करून दाखवलेला आहे. कळलं? इंटिजर आहे ती कोणामध्ये सामावू शकते, डबल मध्ये सामावू शकते, फ्लोट मध्ये सामावू शकते, लॉंग मध्ये सामावू शकते. कळलं ना? हे काय तुमच्यात असं टाईप प्रमोशन काय सहसा काय इंटरव्ह्यूला विचारला जात नाही आणि सिलेबसला सुद्धा नाही आहे. याच्यात काय करून दाखवलेलं आहे, एक सम नावाची दोन मेथड बनवलेल्या आहेत. एक पॅरामीटर कसे घेते, एक पॅरामीटर इंटिजर घेते, दुसरा लॉंग पॅरामीटर घेते. दुसरी आहे ती काय करते, एक पॅरामीटर इंट घेते, दुसरा पॅरामीटर सुद्धा इंट घेते, आणि तिसरा पॅरामीटर सुद्धा इंट घेते. आणि यांचं आउटपुट काय आहे, त्यांची सम आहे पॅरामीटर्सची, जेवढे काय पॅरामीटर पाठवले त्यांची सम. जर यांची आपण काय केली, क्लासचा ऑब्जेक्ट बनवलं आणि ते दोघांना पॅरामीटर पास केले, जर 2020 दोन इंटिजर पास केले तर कोणाला जाणार, ते पहिल्याला जाणार. आणि जर इथे 2020 3 जर पॅरामीटर पास केले तर या दुसऱ्या मेथडला जाणार. नाव सेकंड इंट लिटरल विल बी प्रमोटेड टू लॉंग. म्हणजे इथे आपण इंटिजर पास केला आहे, पण इथे कोण आहे, दुसरा पॅरामीटर लॉंग पाहिजे म्हणून सांगितलेला आहे. मग लॉंग पाहिजे, मग लॉंग चालला कसा, कारण इंटिजर ही फ्लोट मध्ये सामावू शकते, इंटिजर ही लॉंग मध्ये सामावू शकते, आणि इंटिजर ही डबल मध्ये सुद्धा सामावू शकते. कळलं का? असं आहे ते. हेच एक्झाम्पल आहे, बाकी काय मोठं नाही ते. आता वरती सांगितलं तेच आहे इथे, स्ट्रिंग मधून घेऊन केलेलं. तर टाईप प्रमोशन म्हणून आहे, तुमच्या सिलेबसला नाही आहे, प्रॅक्टिकलला सुद्धा नाही आहे, पण ते समजलं असेल आता एक्सप्लेनेशन केलं त्यावरून. इथे दोन पॅरामीटर आहेत, इंट ए इंट बी. इथे लॉंग ए लॉंग बी. इंट आर्ग्युमेंट, याच्यामध्ये काय झालं, इंट आर्ग्युमेंट असणारी मेथड इन्वोक झाली म्हणजे कॉल झाली, आणि याच्यामध्ये लॉंग आर्ग्युमेंट असणारी मेथड इन्वोक झाली म्हणजे कॉल झाली. मग आता इथे 2020 हे जर दोन आपण जर नंबर पाठवले तर 20 हे कोण आहे, दोन इंटिजर आहेत, ही मेथड प्रिंट होणार ना. त्याच्यामुळे कोणती प्रिंट होणार, तर दोन्ही जे आर्ग्युमेंट याच्याशी मॅच होतात, इंट आहेत, तर ती मॅच होणार, तर ती प्रिंट होणार. आणि जर याच्याऐवजी जर इथे लॉंग लिहिलेलं असेल आणि ही मेथडच जर आपण डिफाईन केली नाही, ही मेथड डिफाईनच केली नाही, इथे जर आपण लॉंग लिहिलं, म्हणजे एक इंटिजर आणि बी ए आहे तो इंटिजर आणि बी आहे तो लॉंग, तरी हीच प्रिंट होणार. कारण तो काय करणार, ही जी 20 आहे त्याला समाविष्ट करणार कशामध्ये, या बी या व्हेरिएबल मध्ये. 20 आहे त्याला ऍड करणार, म्हणजे 20 आहे ही व्हॅल्यू असाइन करणार कोणाला, बी या व्हेरिएबलला, भले तो लॉंग असला तरी. कारण इथे काय सांगितलेलं आहे,
इंटिजर आहे ती लॉंग मध्ये सामावू शकते, इंटिजर आहे ती डबल मध्ये सामावू शकते आणि इंटिजर आहे ती फ्लोट मध्ये सामावू शकते. संपलं मेथड ओव्हरलोडिंग. आता त्यानंतर येतं ते म्हणजे काय, मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग आणि रायडिंग मधला महत्वाचा डिफरन्स तुम्हाला काय सांगितलेला होता. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे नंबर ऑफ मेथड्स having same name but different number of parameters, different data type of parameters and different return type. And method overriding मध्ये same name with same number of parameters with data type, with same data type of parameters and with same return type. आता ते आपण मेथड ओव्हररायडिंग बघणार आहोत. Is subclass or child class has the same method as declared in the parent class. It is known as method overriding in a Java. Is subclass, if subclass child class has the same method as declared in the parent class, it is known as a method overriding in a Java. म्हणजे चाइल्ड क्लास आहे आणि पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड आहे ती जशीच्या तशी चाइल्ड क्लासमध्ये जर पुन्हा डिफाईन केली असेल, म्हणजे त्या मेथडचं नाव सेम, त्याचा रिटर्न टाईप सेम, त्याचे नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम आणि त्या पॅरामीटर्सचं डेटा टाईप सुद्धा सेम असेल, तर त्याला काय म्हणतात, मेथड ओव्हररायडिंग इन जावा. इन अदर वर्ड्स, if a subclass provides the specific implementation of a method that has been declared by one of its parent class, it is also known as a method overriding. म्हणजे सब क्लास म्हणजे चाइल्ड क्लास काहीतरी इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करतं, म्हणजे बॉडीमध्ये कोड काहीतरी चेंज करतं, दॅट हॅज बीन डिक्लेअर्ड बाय वन ऑफ इट्स पॅरेंट क्लास. ते पॅरेंट क्लासमध्ये ऑलरेडी डिक्लेअर आहे आणि चाइल्ड क्लास त्याचा काय करतो, त्याचा इम्प्लिमेंटेशन बदलतो, म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी वेगळा कोड लिहितो स्वतःचा, तर त्याला काय म्हणतात, मेथड ओव्हररायडिंग. आता प्रॅक्टिकली दाखवणारच आहे. युसेज ऑफ अ मेथड ओव्हररायडिंग. Method overriding is used to provide the specific implementation of a method which is already provided by its superclass. म्हणजे ज्यांनी सुपर क्लास मध्ये ऑलरेडी जी मेथड डिफाईन करून ठेवलेली आहे, तर त्याची ती आपण यामध्ये आता काय करणार, डिफाईन करून ठेवणं वेगळं आणि इम्प्लिमेंट करणं वेगळं. पॅरेंट क्लास मध्ये डिफाईन करून ठेवलेली आहे, पण इम्प्लिमेंट कोण करतोय, चाइल्ड क्लास करतोय. त्यानंतर मेथड ओव्हररायडिंग इज युज्ड फॉर रन टाइम पॉलिमॉर्फिझम. जेव्हा मेथड ओव्हरलोडिंग येणार तेव्हा शब्द लक्षात ठेवायचा काय, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. पण मेथड ओव्हररायडिंग येणार तेव्हा त्याच्याशी संबंधित शब्द काय, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. लक्षात ठेवा, मेथड ओव्हरलोडिंग कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि मेथड ओव्हररायडिंग रन टाइम पॉलिमॉर्फिझम. आता रूल्स फॉर जावा मेथड ओव्हररायडिंग. आता जे तुम्हाला जे सांगितलं की सेम नेम असणार, म्हणून इथे काय म्हटलंय, द मेथड मस्ट हॅव द सेम नेम ॲज अ पॅरेंट क्लास, ॲज इन द पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासमध्ये जसं त्याचं नेम आहे तसंच त्याचं नेम असलं पाहिजे चाइल्ड क्लासमध्ये त्या मेथडचं. द मेथड मस्ट हॅव द सेम पॅरामीटर ॲज इन द पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासमध्ये जेवढे काही नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत, त्या नंबर ऑफ पॅरामीटर्सचा जो काही डेटा टाईप आहे तो सेम जसाचा तसा असला पाहिजे, जसे तसे डेटा टाईप्स असले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे देअर मस्ट बी इज अ रिलेशनशिप इनहेरिटन्स. इज अ रिलेशनशिप म्हणजे इनहेरिटन्स असला पाहिजे. मी जेव्हा या कॉलेजला इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो होतो तेव्हा हा क्वेश्चन मला विचारला होता की मेथड ओव्हररायडिंग कसं पॉसिबल आहे. मग म्हटलं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपने आन्सर दिला. पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप शिवाय एकाच क्लासमध्ये आपण हे करू शकतो का, मेथड ओव्हररायडिंग करू शकतो का, कसं, तर म्हटलं ते त्याच्यासाठी आपल्याला इंटरफेस वापरावा लागेल. पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपने आपण मेथड ओव्हररायडिंग साध्य करू शकतो. मग ते करेक्ट आन्सर दिलं होतं. असे मल्टिपल क्वेश्चन विचारले गेले होते जावा रिलेटेड इंटरव्ह्यूला. मग असेच जेव्हा तुम्ही ऍज अ एम्प्लॉई म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जाता कंपनीमध्ये, तेव्हा सुद्धा तसे क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यामुळे बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवायच्या. थिअरीच्या प्रॅक्टिकल वाला आपल्याला येते, वेबसाईट डेव्हलप करता सुद्धा येत असेल, सगळे असेल, पण जर इंटरव्ह्यूला जर आपल्याला थिओरिटिकल क्वेश्चनची आन्सर जर देता आली नाही तर आपण पुढे काम कसं मिळणार, तिथूनच आपल्याला घालवून देणार. मग त्याच्यामुळे थिअरीकडे सुद्धा जरा बारीक लक्ष द्यायचं. मग ही जी काही भरपूर थिअरी आहे ती तुम्हाला असे शॉर्ट पॉईंट करून सांगतो. हे शॉर्ट पॉईंट आहेत, दिसतात एवढे, पण याच्यामध्ये मोठी डेफिनेशन सामावलेली आहे. हे कीवर्ड्स आहेत, महत्वाचे शब्द आहेत, हे फक्त लक्षात ठेवायचे. हे बाकीचं तुम्हाला आपोआप सुचत जाईल, काय बोलायचं, सेंटेन्स कसं फ्रेम करायचं ते. तर हे महत्वाचे पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवायचे. सांगतो इथे फायनल कीवर्ड साठी सांगितला, तसा तुम्हाला स्टॅटिक कीवर्ड साठी आणि सांगितला तसं. कारण जर बुक मध्ये आणि बघायला गेल्यावर तर काहीतरी नको तेवढी डेफिनेशन त्यांची मिळणार, मेन काहीतरी राहिलं बाजूला. तर
हे रूल्स बघितले. इज अ रिलेशनशिप म्हणजे काय, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप म्हणजेच काय, कॅट इज अन एनिमल, डॉग इज अन एनिमल, कळलं. स्टुडंट इज अ पर्सन, एम्प्लॉई इज अ पर्सन, म्हणजे पर्सन या क्लासचे स्टुडंट आणि एम्प्लॉई चाइल्ड क्लास झाले. एनिमल या क्लासचे डॉग आणि कॅट हे काय झाले, चाइल्ड क्लास झाले. जे इथे काय आला, इनहेरिटन्स आला. हे जे 3 रूल्स आहेत ते इथे चित्राच्या स्वरूपात दिलेले आहेत. आता अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम विदाउट मेथड ओव्हर रायडिंग. आता मेथड ओव्हर रायडिंगची बाबा गरज काय आहे तो दाखवणारा हा प्रोग्राम आहे. आता हे व्हेइकल हा काय आहे, पॅरेंट क्लास आहे. त्याची रन ही मेथड आहे जी काय प्रिंट करते, व्हेइकल इज रनिंग हे प्रिंट करते. आणि बाईक हा काय झाला, त्याचा चाइल्ड क्लास झाला व्हेइकलचा. बाईक मध्ये काय आहे, ती मेथड आपण कॉल करायला जातो, बरोबर, त्या पॅरेंटची मेथड. मग प्रिंट काय होतं, व्हेइकल इज रनिंग. नक्की कुठलं व्हेइकल रनिंग होतंय, बाईक रन होते. असंच जर समजा आपण कार नावाचा जर आपण हे वापरलं, काय क्लास वापरला, तर कार इज रनिंग येणार का, नाही. बाईकचं ऑब्जेक्ट डॉट रन केलं तरी व्हेइकल इज रनिंग येणार. आणि कारचा जरी क्लास बनवला आणि त्याची जरी मेथड कॉल केली, त्याच्या ऑब्जेक्टची मेथड रन, तरी काय होणार, व्हेइकल इज रनिंगच होणार. मग त्यावेळेला आपल्याला गरज पडते कशाची, मेथड ओव्हर रायडिंगची. मग हे जे आहे ते आता आपण इथे प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून बघूया, ठीक आहे. हा जो आताचा कोड आहे तो. मग मी इथे काय करतो, पॅकेज बनवतो, मेथड ओव्हर रायडिंग. यामध्ये एक नवीन क्लास बनवतो, पॅरेंट क्लास, कुठला, व्हेइकल. व्हेइकलची स्वतःची मेथड आहे कसली, पब्लिक व्हॉइड रन. काय करते, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हेइकल इज रनिंग हे प्रिंट करते. त्यानंतर आणखी एक मी आता याचा चाइल्ड क्लास बनवतो, तो म्हणजे काय, बाईक. आणखी एक चाइल्ड क्लास बनवतो, तो म्हणजे काय, कार. कारण बाईक आणि हे कार हे काय झाले, व्हेइकलच झाले ना. म्हणजे बाईक आणि कार हे व्हेइकल या क्लासचे चाइल्ड क्लास झाले. बाईक आणि कारचा पॅरेंट क्लास कोण झाला, व्हेइकल क्लास झाला. बाईक आणि कार म्हणजे दोन्ही काय करतात, इनहेरिट करतात व्हेइकल क्लासला. मग बाईक आणि कार हे काय आहेत, क्लास आहेत, आणि इनहेरिट कोणाला करतात, व्हेइकलला, बरोबर ना. व्हेइकल सुद्धा क्लास आहे. मग आपण मध्येच इनहेरिटन्स साठी कोणता कीवर्ड वापरणार, एक्सटेंड वापरणार की इम्प्लिमेंट वापरणार. एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतोय म्हणजे काय, एक्सटेंड वापरणार, एक्सटेंड व्हेइकल. हा सुद्धा काय करणार, एक्सटेंड व्हेइकल. आणि आता आपल्या लाडका टेस्ट क्लास घेऊया, जो सगळ्यामध्ये असतो, टेस्ट क्लास. यामध्ये सुरुवात आपण कशाने करतो, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड घेतली. हे आता स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ते इथे दिलं तरी काय एरर येणार नाही आणि इथे दिलं तरी काय एरर येणार नाही, सेमच आहे ते. तर याच्यामध्ये मी आता काय करतो, बाईक आणि कारचा ऑब्जेक्ट बनवतो, बाईक बी इज इक्वल टू न्यू बाईक. पूर्ण शब्द लिहितो इथे, बाईक. त्याचप्रमाणे कारचा सुद्धा ऑब्जेक्ट बनवतो, कार इज इक्वल टू न्यू कार. मग आता जर मी बाईकची मेथड प्रिंट करायला गेलो, बाईक डॉट काय, रन. तर तुम्ही म्हणाली बाईक मध्ये ही रन मेथड कुठून आली, बाईक मध्ये तर इथे आपण काही डिफाईन करून ठेवलेलं नाही, कुठून आली, तिथे एक्सटेंड व्हेइकल लिहिलेलं आहे. एक्सटेंड व्हेइकल म्हणजे व्हेइकल क्लासलाही इनहेरिट करते. व्हेइकल क्लास हा त्याचा पॅरेंट आहे. मग पॅरेंट कडून ही त्याला मेथड मिळालेली आहे. जसे वडिलांकडून, आजोबांकडून आपल्या जवळ जे गुण येतात, तसेच हे पॅरेंट्स कडून चाइल्ड कडे आलेले ही मेथड्स आणि ऍट्रिब्यूट्स हे काय आहेत, गुण आहेत, स्किल सेट आहेत समजा, रन मेथड. त्याचप्रमाणे इथे कारची सुद्धा रन मेथड आहे, कार डॉट रन. मी आता प्रोग्राम रन करतो. मग काय प्रिंट झालं, व्हेइकल इज रनिंग, व्हेइकल इज रनिंग. पण बाईक रन होते की कार रन होते हे आपल्याला समजणार कसं,
कसं समजणार? आधी कोण रन होते? व्हेकल इज रनिंग म्हणजे आधी बाईक रन झाली की आधी कार रन झाली, हे कसं समजणार? मग त्याच्यासाठी आहे ते मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हर रायडिंग मध्ये आपण काय करतो, जसं इथे दिलेलं आहे की आपण यामध्ये पुन्हा जशी ही आहे तशीच मेथड सेम याच्यामध्ये लिहितो, जशीच्या तशी, काही फरक नाही, कॉपी पेस्ट केली तरी चालेल. जशीच्या तशी आपण मेथड लिहितो सेम अशीच. म्हणजे त्याचा रिटर्न टाइप सुद्धा सेम, त्याचं नाव सुद्धा सेम, नंबर ऑफ पॅरामीटर सुद्धा सेम, आणि पॅरामीटर असतील तर त्यांचा डेटा टाइप सुद्धा सेम. इथे लिहिली आणि इथे लिहिली. आता मी यांच्यामध्ये काय करणार, व्हेकल इज रनिंग आहे तसं बाईक क्लास असेल तर इथे मी बाईक इज रनिंग लिहिणार. कार मध्ये काय लिहिणार, कार इज रनिंग. आणि आता टेस्ट क्लास आम्ही पुन्हा रन करतो. आता काय आलं, बाईक इज रनिंग आणि नंतर कार इज रनिंग, म्हणजे हे ऑब्जेक्ट आधी कॉल झालं, हे ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टची आधी बाईक या ऑब्जेक्टची रन मेथड कॉल झाली म्हणून बाईक इज रनिंग आलं, कार या ऑब्जेक्टची मेथड नंतर कॉल झाली आणि ते कार इज रनिंग आलं. कळलं ना? हे कशामुळे पॉसिबल झालं, मेथड ओव्हर रायडिंग मुळे. नाही तर काय आपल्याकडे प्रिंट व्हायचं, व्हेकल इज रनिंग, पण नक्की कोणतं व्हेकल, बाईक की कार? हे कसं झालं की व्हेकलची जी मेथड होती ती आपण काय केली, ओव्हरराईड केली. ओव्हरराईड केली म्हणजे काय, मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय, मल्टिपल मेथड्स having same name, same number of parameters, same data type of parameters and same return type. समजलं? बघा याच्यामध्ये बघा, नेम सेम आहे बरोबर, सगळ्यांचं नेम सेम आहे, रनच आहे. नंबर ऑफ पॅरामीटर्स काय आहे, 0 आहेत, काहीच पॅरामीटर पास केलेले नाहीत म्हणजे सेम आहेत. आणि त्याचा रिटर्न टाइप इथे सुद्धा व्हाईड आहे, इथे सुद्धा व्हाईड आहे आणि इथे सुद्धा व्हाईड आहे. कळलं ना? म्हणजे आपण काय केलं, पॅरेंट क्लासच्या मेथडला ओव्हरराईड केलं. पण मग इथे व्हेकल इज रनिंगचा काही उपयोग आहे का लिहून? ही कधीच कॉल होणार नाही, हे स्टेटमेंट कधीच प्रिंट होणार नाही असं जर केलं तर. म्हणून याच्यासाठी जो कन्सेप्ट आला तो म्हणजे काय आला, ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा, ऍबस्ट्रॅक्शनचा. पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट व्हॉइड रन केलं, मग याला आपण काय केला होता, ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवला होता आणि या मेथड आपण इथे काय केल्या होत्या, इम्प्लिमेंट केल्या होत्या बरोबर. मग इथे आपण बाईकच्या ऐवजी इथे काय लिहिलं होतं, व्हेकल 1. बाईकही लिहू शकता डायरेक्ट, तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता. इथे सुद्धा काय, व्हेकल कार सुद्धा हे काय झालं, व्हेकल झालं. मग इथून आपण प्रोग्राम रन केला होता, बाईक इज रनिंग, कार इज रनिंग. कारण का इथे आपल्याला काही उपयोगच नव्हता, त्या व्हेकल इज रनिंग कधीच प्रिंट होणार नाही, कारण आपण मेथड कोणत्या कॉल करणार, चाइल्ड क्लासच्या. व्हेकल नक्की कोणतं, उगाच ती लाईन लिहिल्यासारखी जाते ना, म्हणून त्याच्यासाठी हा ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा कन्सेप्ट आला. पण ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये काही ऍबस्ट्रॅक्ट ऍज वेल एज नॉन ऍबस्ट्रॅक्ट सुद्धा मेथड असू शकतात, म्हणजे बॉडीला आणि बॉडी असणारे सुद्धा मेथड असू शकतात. जशी मगाशी आपण चेंज गिअर मेथड बघितली होती बरोबर, ऍबस्ट्रॅक्शनच्या प्रॅक्टिकलला. म्हणून इंटरफेस कन्सेप्ट आला, ज्यामध्ये नॉन ऍबस्ट्रॅक्ट काहीच असणार नाही, सगळं ऍबस्ट्रॅक्ट असणार, 100% ऍबस्ट्रॅक्शन, म्हणून तो इंटरफेस आला. समजला ना? मग हे काय झालं, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हर रायडिंग. आता मेथड ओव्हर रायडिंगचं इथे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितलं तेच आहे, फक्त इथे जो ऍबस्ट्रॅक्ट क्लास जो आपण बनवला होता क्लास बँक, तिथे आपल्याला काय लिहिलं, इथे गेट रेट ऑफ इंटरेस्ट 0 बनवलेला आहे. कळलं? आणि इथे खाली काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहे. मग इथे रिटर्न झिरो का आला, रिटर्न 0 याचा काय उपयोग आहे का कधी? रिटर्न 0 बँक म्हणजे नक्की कोणत्या बँकचा इंटरेस्ट, तर रिटर्न 0 हा रेट ऑफ इंटरेस्ट नक्की कोणाचा आहे, बँकचा आहे, मान्य आहे, पण कोणत्या बँकचा? एसबीआयचा 8 आहे, आयसीआयसीआयचा 7 आहे, ऍक्सिसचा 9 आहे. पण याचा काही उपयोग आहे का या लाईनचा, या बॉडीचा, कर्ली ब्रॅकेट मधल्या? नाही. म्हणून आपण मग काय बघितलं, मग हे आपण कमी करू शकतो कोड काय वापरून, तर ऍबस्ट्रॅक्शन वापरून, कारण ही लाईन कधी एक्झिक्यूट होत नाही, गेट रेट ऑफ इंटरेस्ट 0 कधीच प्रिंट होणार नाही. कळलं ना? म्हणून आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास वापरतो. आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास कसं, त्यामध्ये नॉन ऍबस्ट्रॅक्ट सुद्धा मेथड असू शकतात, म्हणून 100% ऍबस्ट्रॅक्शन मिळवण्यासाठी आपण इंटरफेस वापरतो. अशा प्रकारे तुमच्या सिलेबस मधले कोणकोणते पॉईंट कव्हर झाले आहेत?
ऑब्जेक्ट, क्लास, इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे पॉइंट्स कव्हर झाले. ठीक आहे, हे महत्वाचे पॉइंट कव्हर झाले. मग इथे ऑब्जेक्ट क्लास आहे ते सुद्धा इथे पुन्हा आहेत बघा पॉइंट. ऑब्जेक्ट क्लास, त्यानंतर डेटा मेंबर्स. डेटा मेंबर्स मेंबर फंक्शन्स म्हणजे काय, तर तुम्हाला मागच्या वेळेला मी पर्सन वगैरे क्लास दाखवला होता बरोबर. पर्सन वगैरे क्लास दाखवला होता बघूया. आणि बघा स्टुडंट वगैरे क्लास आहे. मग या क्लासमध्ये हे जे असतात नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, रोल नंबर हे सगळे जे असतात त्यांना काय म्हणतात, डेटा मेंबर्स बरोबर. हे डेटा मेंबर्स. आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे कोण, यांना काय म्हणतात मेंबर फंक्शन्स. कन्स्ट्रक्टर हे सुद्धा फंक्शनच झालं ना, ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असतं, त्याला काहीच रिटर्न टाईप नसतो, नॉट इव्हन अ व्हॉइड. आणि तो कधी एक्झिक्यूट होतं, ते फंक्शन कधी कॉल होतं, जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला जातो तेव्हा. मग इथे हे एक मेथड झाली, ही एक मेथड झाली, हे सगळ्या काय झाल्या मेथड्स झाल्या बरोबर. आणि हे कोण झाले, डेटा मेंबर. डेटा मेंबर, मेंबर फंक्शन्स, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते आपण बघितलं बरोबर. त्याच्यानंतर डेटा टाइप्स बघितले, स्टॅटिक मेंबर्स बघितले, स्टॅटिक वापरून काय काय करणार ते. तरी आपण स्टॅटिकची आता आपण डिटेल मध्ये थिअरी बघूया. मग मेथड ओव्हरलोडिंग बघितलं, मेथड ओव्हररायडिंग बघितलं. ठीक आहे, मग इथे पॅकेज बघणार आहोत, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट फंक्शन बघणार आहोत, आणि बफर रीडर क्लास इनपुट आउटपुट कसं करायचं ते. मग हे बघण्यापूर्वी आपण आता काय बघूया, बेसिक प्रोग्रामिंग कन्स्ट्रक्ट्स. व्हेरिएबल, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, अनसाइन राईट शिफ्ट ऑपरेटर, एक्सप्रेशन, ब्रांचिंग अँड लूपिंग. तर ह्याच्यातले लूपिंग वगैरे बऱ्याच जणांना माहित असेल, ज्यांना सी प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी शिकलेलं आहे. ब्रांचिंग म्हणजे इफ स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट, आणि लूपिंग म्हणजे फॉर लूप, व्हाईल लूप वगैरे. तरी पण आपण हा पुन्हा बघणार आहोत. मग बेसिक प्रोग्रामिंग कन्स्ट्रक्ट मध्ये व्हेरिएबल काय, डेटा टाइप काय, हे तुम्हाला वरवर मी सांगितलेलं आहे बरोबर. ते आता आपण हे डिटेल मध्ये बघूया. आणि त्यानंतर स्टॅटिक मेंबरची थिअरी बघून झाल्यानंतर आपण मग पॅकेजेस इन जावा आणि हा पार्ट आहे तो कव्हर करायला सुरुवात करूया. मला वाटतं की स्टॅटिक मेंबर आणि फंक्शन तुम्हाला आधी दाखवलं पाहिजे, काय विषय आहे तो दाखवतो, मग आपण हे पॉइंट्स आहेत ते डिटेल मध्ये बघूया. स्टॅटिक कीवर्ड. The static keyword is a Java. Static keyword in a Java is used for memory management mainly. We can apply static keyword with variables, methods, blocks, and nested classes. The static keyword belongs to the class, then an instance of a class. Variable, also known as a class variable. Method, static keyword कोणाकोणाला वापरला जातो, एक व्हेरिएबलला, मेथडला, ब्लॉकला आणि नेस्टेड क्लासला. व्हेरिएबलला जर आपण स्टॅटिक कीवर्ड वापरला तर त्याला काय म्हणतात, स्टॅटिक व्हेरिएबल. मग स्टॅटिक व्हेरिएबल काय करतं, इफ यू डिक्लेअर एनी व्हेरिएबल ॲज अ स्टॅटिक, इट इज नोन ॲज अ स्टॅटिक व्हेरिएबल. द स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी यूज टू रिफर द common property of all the objects, which is not unique for each object. For example, the company name of employee, college name of a student, etc. The static variable gets memory only once in the class area at the time of class loading. मग इथे एक्झाम्पल दाखवलं, एक स्टुडंट नावाचा क्लास आहे आणि त्याची 3 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे 3 डेटा मेंबर्स आहेत, रोल नंबर, नेम आणि कॉलेज. त्याच्यात ITS कॉलेजचं नाव आहे. आता हे जर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर आपण काय करतो, स्टुडंट एस इज इक्वल टू न्यू स्टुडंट लिहितो बरोबर, आणि एस डॉट रोल नंबर, एस डॉट नेम, एस डॉट कॉलेज वापरून आपण ते ऍक्सेस करतो. Suppose there are 500 students in my college. Now all instance data members will get memory each time when the object is created. All students have its unique roll number and a name. So instance data member is a good in such case. Here college refers to the common property of all objects. If we make it static, this field will get the memory only once. म्हणजे आता हजारो जरी स्टुडंट असले, 500 स्टुडंट, 1000 स्टुडंट किती असले तरी एकाच कॉलेजचे असल्यामुळे त्यांचं ते कॉलेज नेम आहे ते सेम राहणार.
मग प्रत्येक वेळेला नवीन नवीन स्टोरेज मध्ये डेटा साठवत राहणार का हार्ड डिस्कच्या नवीन नवीन ऍड्रेस मध्ये? नाही. तर एकदाच करायचं, त्याच्यासाठी आपण स्टॅटिक कीवर्ड वापरणार. मग इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. एक्झाम्पल दाखवलेलं काय आहे, जे कॉलेज आहे ते कॉलेजच्या अगोदर, कॉलेज नेमच्या अगोदर इथे काय केलंय, स्टॅटिक हा कीवर्ड लावलाय आणि कन्स्ट्रक्टर बनवलंय इंट आर आणि स्ट्रिंग एन, म्हणजे का रोल नंबर आणि नेम फक्त कन्स्ट्रक्टर मध्ये ऍक्सेप्ट केलाय आणि कॉलेज नेम काय आहे, कॉमन आहे सर्वांसाठी, ते फक्त काय केलंय, प्रिंट केलेलं आहे. मग आता इथे काय 111 हा रोल नंबर आहे, करण हे नेम आहे, 222 हा रोल नंबर आहे, आर्यन हे नेम आहे. हे दोन्ही पास केले S1 स्टुडंट या क्लासचे ऑब्जेक्ट बनवून, बरोबर. कन्स्ट्रक्टर कॉल झाले, S1 डॉट डिस्प्ले S2 डॉट डिस्प्ले केलं, तर आपण रोल नंबर आणि नेम दिलं तरी ऑटोमॅटिकली ITS हे त्याचं काय झालं, कॉलेज प्रिंट झालं. कळलं? कारण इथून आपण कॉलेज पासच केलं नाही, ते आपण कुठून पास केलं, इथून पास केलं, ऑलरेडी आपण बनवून ठेवलंय. स्टॅटिक स्ट्रिंग कॉलेज इज इक्वल टू ITS स्टॅटिक व्हेरिएबल, हा स्टॅटिक कीवर्डचा एक उपयोग झाला. मग इथे मेमरी मध्ये काय नक्की घडतं ते दाखवलेलं आहे. म्हणजे आयडी ही दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत, दोन स्टुडंटची, आयडी 222, आयडी 111 आणि नेम आर्यन या दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये, नेम व्हेरिएबल मध्ये करंट व्हॅल्यू आहे. S1 S2 ही दोन ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. तरी पण कॉलेज इज इक्वल टू ITS ही दोघांमध्ये कॉमन प्रॉपर्टी आहे. मग याच्यामध्ये कॉलेज इज इक्वल टू ITS, याच्यामध्ये कॉलेज इज इक्वल टू ITS असं लिहित गेलो असतं तर मेमरी जास्त लागली होती. मग सगळ्यांसाठी एकदाच लिहिलेलं आहे, कॉलेज इज इक्वल टू ITS. स्टॅटिक कीवर्डचा हा उपयोग झाला. मग एक काउंटरचा प्रोग्राम दिलेला आहे. हा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवतो, एक्झिक्यूट. स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल मध्ये याला नाव देतो, आणि काय नाव दिलंय, क्लास बनवूया स्टुडंट. याच्या प्रॉपर्टीज काय लिहिल्या, एक रोल नंबर, दुसरं काय नेम, आणि तिसरी आता कॉलेज आहे. कॉलेज आपल्याला कॉमन ठेवायचं आहे ना, म्हणून इथे मी काय करतो, स्टॅटिक कीवर्ड वापरतो कॉलेजसाठी, आणि कॉलेज स्टॅटिक सगळ्यांसाठी कॉमन आहे म्हणून इथे डिफाईन करून ठेवतो, ते माहिती आहे. ठीक आहे. कॉलेजचं नाव टाकलं. आता मी काय करतो, एक कन्स्ट्रक्टर बनवतो. कन्स्ट्रक्टर तुम्हाला मी शॉर्टकट दाखवलेलं, इथून आपण करू शकतो. सोर्स मध्ये जाऊन जनरेट कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स हे सिलेक्ट ऑल करायचं आणि जनरेट करायचं. इथे कन्स्ट्रक्टर बनला, नंबर आणि नेम आपण इथे कॉलेज नेम स्पेसिफाय केलं नाही, ते ऑटोमॅटिकली लागेल, सगळ्या स्टुडंटसाठी सेम आहे. आणि आता आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, डिस्प्ले करण्यासाठी शो मेथड सुद्धा ऑटोमॅटिक बनते, त्याचं नाव काय असतं, टू स्ट्रिंग. ही टू स्ट्रिंग मेथड रोल नंबर आणि नेम प्रिंट करते. त्याचप्रमाणे आपण कॉलेज सुद्धा प्रिंट करू शकतो. कसं, तर याच्यात आपण लिहूया कॉलेज इज इक्वल टू कॉलेज. ठीक आहे. आणि आता आपण टेस्ट नावाचा क्लास घेऊया. आता प्रत्येक वेळेला टेस्ट नावाचा वेगळा क्लास घ्यायची गरज नाही, तुम्ही इथेही वेगळं करू शकता. कसं, तर इथे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मेथड घ्यायची डायरेक्ट, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, आणि याच्यामध्ये तुम्ही काय करणार, स्टुडंटची ऑब्जेक्ट बनवणार, स्टुडंट S1 किंवा इथे नाव डायरेक्ट लिहूया, अनंत इज इक्वल टू न्यू स्टुडंट, रोल नंबर आणि नेम पास करतो, एक अनंत स्टुडंट.
आणि दुसरा बनवला स्टुडंट अनंतच्या, आणि दुसरा एक बनवूया यज्ञेश. मग आता हे दोन स्टुडंट आहेत बरोबर. आता या दोघांची मी मेथड कॉल करतो, कुठली, टू स्ट्रिंग वाली. टू स्ट्रिंग या मेथडला आपण काय करूया, जरा रिनेम करूया, शो नेम द्यावा किंवा असं ठेवलं तरी चालेल, काय गरज नाही, आपल्याला समजल्याचे म्हटलं. टू स्ट्रिंग मेथड कॉल केली आणि यज्ञेश या व्हेरिएबलची जरा टू स्ट्रिंग मेथड कॉल केली आणि आता हा प्रोग्राम रन केला. एरर कुठे आहे म्हणतो, हा सेमीकोलन दिला मी. मग आता जर मी याचं आउटपुट बघितलं, हा रिटर्न करते ही मेथड, पण काही प्रिंट करत नाही ना, म्हणून आपल्याला हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये टाकलं पाहिजे. इथे बघा दोन्ही स्टुडंट प्रिंट झाले, रोल नंबर 1, रोल नंबर 2, अनंत, यज्ञेश. कॉलेज बघा कॉमन प्रिंट झालं. मग कॉलेज आपण पॅरामीटर मधून पास केलं होतं का, नाही. मग मी आता मेन मेथड आहे ती इथेच घेऊन तुम्हाला दाखवली. ही तुम्ही जसं रेग्युलर करता तसं एक वेगळा टेस्ट क्लास घेऊन सुद्धा करू शकता. इथे काय करणार, टेस्ट क्लास घेणार आणि यामध्ये ती मेन मेथड घेणार, कळलं, आणि हा रन करणार हा क्लास. शेवटी काय आउटपुट सेमच येणार. हा स्टॅटिक कीवर्डचा वापर झाला. स्टॅटिक कीवर्डने आपण काय करू शकतो, कॉलेज ही स्टॅटिक आपण काय केलंय, व्हेरिएबल घेतलं, हे कॉमन असणार सर्वांसाठी, म्हणजे मेमरी लोकेशन सेम वापरणार. तर स्टॅटिक व्हेरिएबलचा अर्थ समजला का, स्टॅटिक व्हेरिएबलचा अर्थ. मग एक्झाम्पल ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल, आता काउंटरचं एक्झाम्पल आहे. स्टॅटिक व्हेरिएबल न वापरता काउंटरचं एक्झाम्पल आणि स्टॅटिक व्हेरिएबल वापरून काउंटरचं एक्झाम्पल. काउंटर नावाचा क्लास घेतला, काउंट इज इक्वल टू 0 केला, इथे का आपण स्टॅटिक वगैरे काही लावला नाही, काउंटरचा एक कन्स्ट्रक्टर घेतला, जितक्या वेळा तो काउंटर हा क्लास इन्स्टन्शिएट केला जाणार तेवढ्या वेळा काउंटर प्लस प्लस म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 ने वाढणार आणि त्या काउंटरची व्हॅल्यू प्रिंट होणार, असा आपण क्लास बनवला. आणि 3 वेळा आपण तो प्रोग्राम 3 वेळा आपण त्याला इनिशियलाइज केलं आणि प्रिंट करून बघली काउंटरची व्हॅल्यू, तर काय आली, 1 1च राहिली. तर तेच जर आपण इथे जर स्टॅटिक कीवर्ड वापरला आणि सेम कोड आपण एक्झिक्यूट केला तर तो काउंटर वाढताना दिसतो. बघूया करून. मग इथे मी काय करतो, आणखी एक क्लास घेतो, याचं नाव काय देतो, काउंटर डेमो. काउंटर डेमो मध्ये काय करतो, इंट काउंटर हे एक व्हेरिएबल बनवले आणि त्याची व्हॅल्यू काय केली, सुरुवातीला 0 देऊन ठेवलेली आहे, बरोबर. आता इथे मी कन्स्ट्रक्टर बनवतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे असं फंक्शन ज्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतो, त्याला काही रिटर्न टाईप नसतो. कधी कॉल होतं, जेव्हा या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाणार तेव्हा. मग याला पब्लिक बनवतो म्हणजे बाहेरूनही तुम्ही कॉल करू शकला पाहिजे. आणि या काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढवतो. काउंटर इज इक्वल टू काउंटर प्लस 1. मग याच वाक्याचा शॉर्टकट कसा आहे, काउंटर प्लस प्लस, ह्याचा शॉर्टकट आहे. आणि काउंटरची व्हॅल्यू प्रिंट करतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काउंटर, काउंटरची व्हॅल्यू प्रिंट करतो, बरोबर. आता जसं मी तुम्हाला टेस्ट क्लासमध्ये ते करून दाखवलं तसं आता मी तसं न करता इथल्या तिथे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मेथड बनवतो. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन समजून घ्या, तुम्ही सेपरेट टेस्ट क्लासमध्ये सुद्धा करू शकता, आउटपुट सेम येणार. मग इथे मी काय करतो, आता याची 3 ऑब्जेक्ट बनवतो. काउंटर डेमो ऑब्जेक्ट 1 इज इक्वल टू न्यू काउंटर डेमो, बरोबर. अशीच आणखी 2 बनवली, आणखी एक बनवूया, 5 बनवूया. ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2, ऑब्जेक्ट 3, ऑब्जेक्ट 4, ऑब्जेक्ट 5. आणि
आता प्रोग्राम रन करतो. हा प्रोग्राम रन करणार तेव्हा काय होणार की हा क्लास काउंटर डेमो हा क्लास इनिशियलाइज झाला. इनिशियलाइज झाला म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर कॉल होणार. कन्स्ट्रक्टर कोण आहे, हा आहे. म्हणजे काय, काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढणार आणि ती काउंटरची व्हॅल्यू प्रिंट होणार. मी आता क्लास इथे रन करतो, बघा झाली का, नाही, एकदाच 0 ची फक्त 1 झाली, पण 1 1 1 1 सगळीकडे आला. 1 2 3 4 5 असं व्हायला पाहिजे होतं ना, तसं झालं नाही. म्हणजे काय, 0 होती ती इथे फक्त 1 झाली, प्रिंट झाली, पण नेक्स्ट टाइमला पुन्हा पुन्हा ऑब्जेक्ट बनवलं तेव्हा ती झाली नाही. पण तेच जर आता आपण जर स्टॅटिक कीवर्ड जर इथे वापरला आणि आता जर आपण हाच प्रोग्राम रन केला तर काय आलं बघा, 1 2 3 4 5. कळलं, प्रोग्राम ऑफ काउंटर बाय स्टॅटिक व्हेरिएबल, आणि त्याच्या आधी होता काय, प्रोग्राम ऑफ काउंटर विदाउट स्टॅटिक व्हेरिएबल. मग याच्यामुळे काय झालं, in this example we have created an instance variable named count which is incremented in the constructor. Since instance variable gets the memory at the time of object creation, each object will have the copy of instance variable. It is incremented, it won't reflect other objects, so each object will have the value 1 in the count variable. म्हणून पहिलं एक्झाम्पल होतं त्यामध्ये काय यायचं, प्रत्येक ठिकाणी 1 1 1 प्रिंट व्हायचं. As we have mentioned above, static variable will get the memory only once. If any object changes the value of the static variable, it will remain its value, it will retains its value. या कारणामुळे काय होतं, इथे स्टॅटिक कीवर्ड वापरल्यामुळे काय होतं, त्याचा जो ऍड्रेस आहे, जसं आपण कॉलेज हे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी आपण शेअर केलेला एक ऍड्रेस होता, बरोबर, कॉलेजचा नावाचा मगाशी, तसाच हा आहे. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होणार, त्या ठिकाणी अपडेट होणार. नाहीतर काय होणार, हे जर स्टॅटिक नसेल तर प्रत्येक इन्स्टन्स साठी हे वेगवेगळं आहे असं तो कन्सिडर करणार, म्हणून ते सेम व्हॅल्यू पुन्हा पुन्हा येत होती. 0 होतं त्याचं 1 होत होतं. नेक्स्ट टाइम आपण कॉल केला तर तेव्हा सुद्धा 0चा 1 झाला, नेक्स्ट टाइम कॉल केला तेव्हा सुद्धा 0चा 1 झाला. पण जेव्हा आपण त्याला स्टॅटिक कीवर्ड लावला, तर स्टॅटिक कीवर्ड लावल्यामुळे काय झालं, ते कॉलेज नेम सारखं काय झालं, असं राहिलं. हे आता कॉलेज नेम कसं होतं, प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कॉमन होतं ना, वेगळं होऊन राहिलेलं. असं प्रत्येक ऑब्जेक्टसाठी स्टॅटिक कीवर्ड वापरल्यामुळे त्यांनी वेगळी मेमरी स्पेस ऑक्युपाय केली. आणि जेव्हा प्रत्येक ऑब्जेक्ट बनतं त्यावेळेला त्यामधला डिजिट एक एकने वाढू लागला. नाहीतर काय व्हायचा, याच्यामध्येच तो असायचा काउंटर नावाचा व्हेरिएबल, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला 0चा 1 असं जाऊन प्रिंट होत होता. हा सेपरेट राहिल्यामुळे काय झाला, कॉमन वापरला गेला. सगळ्यांनी त्याला कॉमन शेअर्ड व्हेरिएबल म्हणतात, तसं काम झालं ते कॉमन शेअर्ड व्हेरिएबल. त्यामुळे तो एक एकने वाढू लागला. हे आता काय बघितलं आपण, जर व्हेरिएबलला स्टॅटिक कीवर्ड वापरला तर काय होते ते बघितलं. आता जर मेथडला स्टॅटिक कीवर्ड वापरला तर काय होते. If you apply static keyword with any method, it is known as a static method. A static method belongs to a class rather than an object of a class. A static method can be invoked without the need of creating an instance of a class. A static method can access static data members and can change the value of it. म्हणजे काय, आपल्याला एखादा ऑब्जेक्ट स्टॅटिक मेथड कॅन बी इन्वोक. स्टॅटिक मेथड आपण क्लासचा ऑब्जेक्ट बनवायच्या शिवाय इन्वोक करू शकतो, म्हणजे कॉल करू शकतो. आणि स्टॅटिक मेथड स्टॅटिक डेटा मेंबर ऍक्सेस करू शकते आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकते. मी इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे, स्टुडंट, रोल नंबर, नेम आणि कॉलेज. कॉलेज आहे ते काय, स्टॅटिक आहे. मग चेंज नावाचे एक व्हेरिएबल बनवलेलं आहे, ते काय करतं, इथे कॉलेजचं नाव बदलतं त्या स्टुडंटसाठी. इंट रोल नंबर, इंट नेम आपण पास केलं, बरोबर, आणि डिस्प्ले केलं नाव. मग यामध्ये आपण काय केली, 3 व्हेरिएबल्स, आपण 3 ऑब्जेक्ट बनवली स्टुडंटसाठी, आणि S1 डॉट डिस्प्ले, S2 डॉट डिस्प्ले आणि S3 डॉट डिस्प्ले केली. तर यांची कॉलेजची नावं काय आली, बदललेली नावं आली. बदललेली नाव, ओरिजिनल नाव काय होतं, हे पहिलं कॉलेजचं नाव, मग ते बदललं कशामुळे, ते चेंज मेथड वापरून. मग चेंज मेथड कुठे कॉल केली, स्टुडंट डॉट चेंज, कॉलिंग चेंज मेथड. चेंज मेथडने काय केलं, हे जे नाव आहे कॉलेज व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू बदलली, ITS होती ती काय केली, VBDIT केलं. कळलं. मग हे एक्झाम्पल आपण करून बघूया. आपल्याकडे ऑलरेडी बनवलेला कोड आहे हा, बरोबर. मग
आपण यामध्ये जर एक मेथड बनवली चेंज कॉलेज नेम म्हणून, राहू दे, आपण इथे खाली बनवूया पब्लिक स्टॅटिक व्हॉइड चेंज, स्टॅटिक मेथड बनवतो हा. मग ही काय करते, कॉलेज नेम बदलते. म्हणजे काय, जे कॉलेज व्हेरिएबल आहे बघा इथे सुद्धा त्याने तेच केलेलं आहे, कॉलेजला त्याने दुसरी व्हॅल्यू असाइन केली. कॉलेजचं नाव MIT मध्ये ते काय केलं त्याने, समजा SRM केलं, ठीक आहे. आणि आता इथे काय स्टॅटिक मेथड आहे, ती स्टॅटिक व्हेरिएबलच कॉल करू शकते. जर मी इथला स्टॅटिक कीवर्ड जर मी काढून टाकला तर एरर देणार. काय सांगणार, कॅनॉट मेक स्टॅटिक रेफरन्स टू नॉन स्टॅटिक फील्ड कॉलेज. कॉलेज हे नॉन स्टॅटिक फील्ड आहे, त्याला आपण रेफरन्स ऍक्सेस करू शकत नाही. याला जर मी स्टॅटिक बनवलं तर मात्र इथून आपण ऍक्सेस करू शकतो. कळलं ना, म्हणजे स्टॅटिक मेथड स्टॅटिक व्हेरिएबलला काय करू शकते, त्याची व्हॅल्यू चेंज करू शकते. मग इथे कॉलेज इज इक्वल टू SRM सगळे म्हणजे काय चेंज करणार आहे, MITM आहे ते काय होणार, असं होणार, कॉलेज नेम SRM होणार. तर आता आपण काय करूया, हाच प्रोग्राम आहे तो डायरेक्टली जर आपण रन केला तर काय होणार, MITM प्रिंट होणार, बरोबर. पण जर आता मी याची जी स्टॅटिक मेथड बनवलेली आहे चेंज म्हणून, ती जर कॉल केली, चेंजच्या ऐवजी आपण इथे काय लिहूया, चेंज कॉलेज लिहूया. ही जर मेथड मी इथे आता जर कॉल केली, हे प्रिंट करण्यापूर्वी काउंटर डेमो नाही, आपला मगाचा क्लास कुठला, हा वाला क्लास टेस्ट, याच्यामध्ये मी जर इथे चेंज केली, मेथड कॉल केली कुठली, स्टुडंट डॉट चेंज कॉलेज, रन केला, कॉलेजचं नाव बदललं. आता इथे मी अनंत डॉट चेंज कॉलेज, यज्ञेश डॉट चेंज कॉलेज असं नाही केलं, डायरेक्ट स्टुडंट डॉट चेंज कॉलेज केलं. का करू शकलो, कारण स्टॅटिक आहे म्हणून. स्टॅटिक कीवर्ड वापरून आपण डायरेक्टली कॉलेज सुद्धा ऍक्सेस करू शकतो, स्टुडंट डॉट कॉलेज. हे बघा, कॉलेज आणि चेंज कॉलेज या दोन्ही मेथड आपण ऑब्जेक्ट बनवायच्या शिवाय, ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्स क्रिएट केल्याशिवाय आपण ऍक्सेस करू शकत आहोत. का क्रिएट करू शकत आहोत, कारण हे स्टॅटिक आहे, हा स्टॅटिक आहे, मेथड सुद्धा स्टॅटिक आहे आणि हे व्हेरिएबल सुद्धा स्टॅटिक आहे, त्यामुळे आपण ऍक्सेस करू शकलो. कळलं ना. जर हे मी जर काढून टाकलं स्टेटमेंट आणि जर प्रोग्राम रन केला तर आउटपुट काय येणार, इथे MITM इंजिनिअरिंग कॉलेज ओरोस, बरोबर. जर मी ही लाईन केली चेंज कॉलेज, ही लाईन जर ऍड केली आणि रन केला तर काय होणार, MITM इंजिनिअरिंग कॉलेज ऐवजी काय येणार, SRM कॉलेज. कळलं. असा हा ओव्हरऑल प्रोग्राम आहे स्टॅटिक मेथडचा. स्टॅटिक मेथडने आपण काय केलं, आता स्टॅटिक व्हेरिएबल चेंज केलं, म्हणजे चेंज कॉलेज ही स्टॅटिक मेथड वापरून आपण काय केलं, कॉलेज या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली. Another example of static method that performs a normal calculation. कॅल्क्युलेट क्यूब म्हणजे काय, त्याचा घातांक, बरोबर. मग त्याचा आपण व्हॅल्यू पास केली, नंबर 3 असेल तर 3 × 3 × 3 जो काय येणार तो रिटर्न करणार. रिझल्ट इज इक्वल टू काय, कॅल्क्युलेट डॉट क्यूब. डायरेक्ट आपल्याला ती व्हॅल्यू ऍक्सेस झाली, जशी कॉलेज ऍक्सेस झाली तशी. आपल्याला इथे ऑब्जेक्ट बनवावं लागलं नाही, कॅल्क्युलेट C इज इक्वल टू न्यू कॅल्क्युलेट मग C डॉट क्यूब असं करावं लागलं नाही. आपण डायरेक्ट इथे ऍक्सेस करू शकलो, कॅल्क्युलेट डॉट क्यूब. का, कारण त्याला आपण काय बनवलं, स्टॅटिक बनवलं. ठीक आहे. मग आणि इथे काय, हे एक एक्झाम्पल बघूया आपण, हे एक एक्झाम्पल बघूया आणि आताचं लेक्चर आपण थांबवूया. छोटंसं एक्झाम्पल आहे, लवकर होईल. त्याचं नाव काय आहे, कॅल्क्युलेट क्लासचं नाव. कॅल्क्युलेट स्क्वेअर किंवा समच्या इथे तुम्ही घेऊ शकता पब्लिक इंट सम. स्टॅटिक न वापरता आधी करून बघूया. इंट n म्हणजे कुठला तो नंबर, सम घ्या किंवा क्यूब घ्या किंवा स्क्वेअर घ्या, काही घ्या. क्यूब घेतला तर काय होणार, नंबर इंटू नंबर इंटू नंबर, हे काय करणार, रिटर्न करणार.
बरोबर. आणि जर आपण आता पब्लिक स्टॅटिक वाईड मेथड बनवली, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मेथड स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, सेपरेट टेस्ट क्लास बनवून तुला तुम्ही ही करू शकता. आणि याच्यामध्ये जर मला ही कॉल करायची झाली तर मी ते करू शकतो का, कॅल्क्युलेट डॉट क्यूब नाही करू शकत. मला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट सी इज इक्वल टू न्यू कॅल्क्युलेट. एसी म्हणजे काय झालं, एसी काय आहे, तो ऑब्जेक्ट आहे. मग मी काय करणार, ऑब्जेक्ट डॉट क्यूब, मग मला मिळते हे. आणि यामध्ये मी काय करणार, नंबर ऍड करणार, 3 असेल, बरोबर. आणि हा मी काय करणार, प्रिंट करणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ऑब्जेक्ट डॉट क्यूब. मी हा क्लास रन केला तर प्रिंट झाला 27. 3 चा घातांक, 3 चा क्यूब 27, 5 चा क्यूब 125, बरोबर ना. पण आता जर मी याला स्टॅटिक कीवर्ड लावला तर काय कमाल होते बघा. मी आता काय करतो, याला स्टॅटिक कीवर्ड लावतो, पब्लिक स्टॅटिक इंट क्यूब. आणि मग मला हे करायची गरज नाही. मी डायरेक्ट काय करू शकतो, हे काढून टाकणार. ऑब्जेक्ट डॉट क्यूब 5 आहे, त्याच्या ठिकाणी काय करणार, डायरेक्ट क्लासचं नाव, क्लासचं नाव काय आहे, कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट डॉट क्यूब. कॅल्क्युलेट मधली क्यूब मेथड डायरेक्ट ऍक्सेस केली, कळलं. मग इथे तुम्ही 3 टाका, 5 टाका, काहीही टाका. रन केली, 27 आली इंटीजर, बरोबर. आणि इथे जर मी काय केलं, 5 टाकलं, काय येणार, 125. म्हणजे काही टाका इथे इंटीजर, ते आउटपुट देणार. म्हणजे काय, स्टॅटिक कीवर्ड वापरून आपण काय करू शकतो, डायरेक्ट रेफरन्स घेऊ शकतो त्या मेथडचा किंवा व्हेरिएबलचा. मग अशी कॉलेज, इथे जर समजा तुम्ही एखादं स्टॅटिक व्हेरिएबल घेतलं, स्टॅटिक माय व्हेरिएबल इज इक्वल टू समथिंग, समथिंग आपण याची काय स्ट्रिंग दिली, म्हणून याला मी काय डेटा टाईप देतो, स्ट्रिंग देतो, बरोबर. आणि याला काय करतो, पब्लिक करतो, कुठूनही ऍक्सेस होण्यासाठी, कुठूनही ऍक्सेस होण्यासाठी. आणि इथे मी काय करतो, माय व्हेरिएबल समथिंग. आता हे मला ऍक्सेस करायचं झालं, प्रिंट करायचं झालं तर कसं करणार, ऑब्जेक्ट न बनवता करू शकतो. कसं, कॅल्क्युलेट डॉट माय व्हेरिएबल. जर मी हे प्रिंट केलं, रन केलं, काय समथिंग प्रिंट होणार. हे डायरेक्ट कॅल्क्युलेट डॉट ऑब्जेक्ट न बनवता ऍक्सेस झालं का, तर हा स्टॅटिक कीवर्ड लावल्यामुळे. कळलं, स्टॅटिक कीवर्डचा उपयोग कळला का. हां, ठीक आहे. आता आपण हे लेक्चर थांबवूया, नेक्स्ट पॉइंट्स आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया.